व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। आमचे मार्गदर्शक श्री धनंजय चोपडे साहेब, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा, तसंच आमच्या मार्गदर्शिका गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जावलीच्या श्री सौ भुजबळ मॅडम आणि सदस्य, आप्त, स्वकीय, मित्र परिवार, नातेवाईक या सर्वांचं आजच्या या कौटुंबिक आणि मंगलमय वातावरणामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मी मंचकावरील मान्यवरांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनानं करावी। सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन आणि ग्रंथ पूजनानं करावी। बसलेले सर्व तुम्ही रसिक प्रेक्षक, जे काव्यावर आणि साहित्यावर मनापासून भरभरून प्रेम करणारी ही रसिक मंडळी, या सर्वांच्या सहवासामध्ये आज आपला हा अतिशय हृदयपूर्ण असा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय। आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सौ मनीषा शिरटावले मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। माझ्या शिवरायांची काय गाऊ महती, माझ्या शिवरायांची काय गाऊ महती, नुसत्या नामाने रक्तामध्ये अंगार संचारती, त्या माझ्या शिवरायांना मानाचा मुजरा। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींना सर्वप्रथम माझे अभिवादन। आज आपण सर्वजण अंजलीताईंच्या ओंजळीतला चंद्र या त्यांच्या स्वप्नात पाहिलेल्या आणि वास्तवात उतरविलेल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी जमलो आहोत। यापूर्वी त्यांनी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर लेखन केलेले आहे। ओंजळीतला चंद्र हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह वाचकांच्या भेटीला येत आहे। अंजलीताईंचा गृहिणी, माता, अर्धांगिनी, सून या नात्यांपासून शिक्षक, समाजशील व्यक्तीपर्यंतचा प्रवास, त्यांच्या भावविश्वाचा परिपाक त्यांच्या कवितांमधून आपणास पाहावयास मिळेल। त्यांच्या कवितेमधून त्यांच्या सामाजिक विचारांचे पडसाद आपणास अनुभवायस मिळतील। त्यांच्यातील संवेदनशील कवयित्री जाती धर्माच्या चौकटी भेदून मानवतेकडे वाटचाल करणाऱ्या थोर आत्म्यांच्या भेटीला सहज आणून ठेवते। माणसाला अनेक व्यथा असतात, वेदना असतात, या वेदनेतून संवेदना जागृत होतात, जाणीवा निर्माण होतात। जीवन जगत असताना माणसाला अनेक अनुभव येतात, त्यातून भावनांचे मंथन होत विचारांची गुंफण तयार होते। त्यातूनच निर्माण होणारी वैचारिक बैठक साहित्य निर्मितीला जन्म देते। त्यातून होणारा भावभावनांचा आविष्कार कवीला, लेखकाला, कलाकाराला अथवा एखाद्या चित्रकाराला अभिव्यक्तीचं दान देतो। हीच अभिव्यक्ती माणसाला माणसाशी जोडण्याचं काम करते। कारण सध्याच्या ताणतणावाच्या काळात माणूस आतून फाटत चालला आहे, एकमेकांपासून तुटत चालला आहे। मग या तुटलेल्या माणसांना सांधण्याचं काम कोण करणार? तर हे शब्द तुटलेल्या माणसांना सांधण्याचं काम करत राहतील। शब्द शब्दांना जोडून शेवटी माणसांना जोडतील, अशी एक भावना माझ्या मनामध्ये प्रास्ताविक करताना येते। आजकाल डिजिटल सोशल मीडियाचा वापर खूप प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे। व्हॉट्सॲप, फेसबुक, त्याच्यासोबत इंस्टाग्राम, ट्विटर या अनेक माध्यमातून आपण ऑनलाईन भेटत असतो। पण प्रत्यक्ष भेटणे आणि आभासी भेटणे याच्यात कितीतरी अंतर आहे, हे आपण जाणता। डेटा बंद झाला की आभासी दुनिया नष्ट होते, परंतु हे शब्द ग्रंथांच्या, पुस्तकांच्या माध्यमातून चिरंतन कोरले जातात, ते अमर होतात। ते शब्द काळाच्या ओघात कधीच पुसले जात नाहीत। म्हणून क्षणिक गोष्टींच्या मोहात न पडता शाश्वत आनंदासाठी ग्रंथाची सोबत हवी, तेच खरे दीपस्तंभ। म्हणूनच अंजलीताईंचे हे काव्य अजरामर झाले आहे, ते चिरंतन टिकणार आहे। बघा ना, जन्माला आल्यापासून प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या चौकटीत जगत असतो। त्या कधी भिंतीच्या, तर कधी कागदाच्या, तर कधी काळजाच्या चौकटी असतात।
भिंतीच्या चौकटीमध्ये अनेक रंग भरून त्याचं सुशोभीकरण करता येतं. कागदाच्या चौकटीत पेनाच्या पेन्सिलीच्या सहाय्याने सुंदर हस्ताक्षरात एखादी कविता लिहिता येते, एखादं महाकाव्य फुलवता येतं किंवा एखादं चित्र रेखाटता येतं. पण काळजाच्या चौकटींचं तसं नसतं, कारण काळजावर अनेक आघात होतात, जखमा होतात, त्यातून व्यथा निर्माण होतात. या व्यथांनाच कवी काय किंवा लेखक काय शब्दांच्या सहाय्यानेच मांडत असतो. कल्पनेतील चित्र वास्तवात साकारण्याचं सामर्थ्य हे कवींमध्ये आणि लेखकांमध्ये असते आणि म्हणूनच या कलाकृती या काव्यकृतीच्या रूपाने जन्मास येतात. अंजलीताईंच्या कविता ह्या ओघवत्या भाषेत प्रवाही वाटतात. त्या बंधनांच्या मर्यादेत बंदिस्त राहत नाहीत. या कविता घरातील जिव्हाळ्याची नाती जपता जपता कर्तव्याचे विश्व फुलवितात. समाज मनातील भावना त्यांच्या कवितेतील आरशात प्रतिबिंबित होतात. त्या निसर्गाशी खेळता खेळता सख्याबरोबर हितगुजही करतात, गुजगोष्टी करतात. त्या शांत नितळ मनाची साक्ष देतात. थोरा मोठ्यांच्या कर्तृत्वाचे गुणगान करतात. त्यांच्या कविता आपणा सर्वांना आपल्याशा करतील, आपलेपणाची जाणीव निर्माण करतील. त्यांच्या अशा अनेक कलाकृती आम्हा वाचकांशी संवाद साधण्यासाठी येतील अशी मला निश्चितच खात्री वाटते. त्यासाठी ताई मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरं तर आपणही एक कवयित्री आहात. आपलाही मन सांधते आभाळ या काव्यसंग्रहाचं नुकतंच प्रकाशन झालेलं आहे आणि अतिशय उत्कट अशा शब्दामध्ये आपण आपल्या भावना आणि आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केलेले आहेत. तदनंतर आपल्या व्यासपीठावर आता माननीय प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे सर आणि माननीय श्री प्रदीपजी कांबळे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं स्वागत करते आणि याच्यानंतर मी आमचे आप्पा यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय पाटणे सरांचा सत्कार करावा. आदरणीय आप्पांना मी विनंती करते की त्यांनी पाटणे सरांचा सत्कार करावा. खरं तर या ठिकाणी आज शाल श्रीफळ आणि आडुळशाचं रोप देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत होतंय, त्यांचा सत्कार होतोय. खरं तर पाटणे सर म्हणजे एक वक्तृत्व शिखर. आपल्या शब्द श्रीमंतीतून माय मराठीला ऐश्वर्य प्रदान करण्याचा त्यांचा बाज काही निराळाच. या वाणीच्या उपासकांनी वाग्देवतेच्या गाभाऱ्यामध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलेलं आहे. गेल्या 4 दशकाहून अधिक काळ आपल्या अमोघ व विचार संपन्न वक्तृत्वाच्या माध्यमातून समाज मानस समृद्ध करण्याचं काम पाटणे सर अखंड करीत आहेत. यानंतर माननीय श्रीमती अश्विनीताई महांगडे यांचं स्वागत सौ अस्मिता महांगडे यांनी करावं. खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राला संभाजी महाराजांची ओळख करून दिली आणि एक बहीण एका भावाच्या पाठीशी कशी ठामपणे उभी राहते हे खऱ्या अर्थानं दाखवून दिलं. आणि स्वराज्य निर्मिती आणि स्वराज्य रक्षक हे सर्व गुण संपन्न असणारा राजा जनामनामध्ये, माणसांच्या मनामनामध्ये आणि मातीच्या कणाकणामध्ये ज्यांनी फुलवला रुजवला त्या रानू अक्का यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे, स्वागत होत आहे. आपण जोरात टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. खऱ्या अर्थानं खरं तर आडुळशाचं झाड देण्यामागे एक कारण आहे. आपण सर्वांनी कोरोनाच्या काळामध्ये त्या औषधी वनस्पतींना आपल्या परसबागेमध्ये मानानं पुन्हा एकदा स्थान दिलेलं आणि आडुळसा तर सर्व गुणसंपन्न असं झाड या ठिकाणी. म्हणून आज या प्रकाशनाच्या निमित्तानं घेतलेल्या कार्यक्रमामध्ये आवर्जून हे झाड आपल्या सर्वांच्या परसबागेची शोभा वाढवण्यासाठी आणि पुन्हा एकदा आजीबाईचा बटवायची आपल्याला आठवण व्हावी म्हणून या ठिकाणी आपण सर्वांचा सत्कार करत आहोत. याच्यानंतरचा पुढचा सत्कार आपण करत आहोत आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषद साताराचे शिक्षण अधिकारी श्रीयुत धनंजय चोपडे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. मी अरुणजी शिंगटे यांना विनंती करते की त्यांनी चोपडे साहेबांचा सत्कार करावा. अरुणजी शिंगटे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी चोपडे साहेबांचा सत्कार करावा.
स्वागत नसे हे फक्त, आहे हा तर जिव्हाळा, आपल्या पदपर्शाने पावन झाला हा सोहळा, आपल्या पदपर्शाने पावन झाला हा सोहळा. याच्यानंतरचा सत्कार मूर्ती आहेत आमच्या मार्गदर्शक आदरणीय यादव मॅडम, जावली पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांचा सत्कार मी अंजलीताई गोडसे यांना विनंती करते की त्यांनी यादव मॅडम यांचा सत्कार करावा. आमच्या मार्गदर्शक आणि नुकताच भारत सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक योजना अंतर्गत शिक्षण क्षेत्रामध्ये अभिनव उपक्रमासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असणाऱ्या आमच्या गटशिक्षणाधिकारी मॅडम आणि सदैव कौतुकानं सहकार्यांच्या आणि आम्हा सर्व शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणाऱ्या आमच्या प्रेरणादायी अशा आदरणीय गटशिक्षणाधिकारी मॅडम यादव मॅडम यांचा सत्कार होत आहे. याच्यानंतर मी संदीपजी रोकडे साहेब यांना विनंती करते की त्यांनी श्री प्रदीपजी कांबळे सर यांचा सत्कार करायचा आहे. रोकडे सरांना मी विनंती करते की त्यांनी माननीय श्री प्रदीपजी कांबळे सर यांचा सत्कार करावा. प्रणित प्रकाशनचे प्रकाशक, लेखक, कवी व व्याख्याते. खरं तर आम्ही ज्यांच्याकडं पाहून शिकत आहोत असे आमचे मार्गदर्शक श्री प्रदीप कांबळे सर यांचा या ठिकाणी रोकडे साहेबांच्या हस्ते सत्कार होते. पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मनमंदिरात, करीतो प्रेम भावे आपले स्वागत या अनोख्या सोहळा समारंभात. यानंतर आजच्या या कार्यक्रमामध्ये एक अतिशय कौटुंबिक असा सत्कार या ठिकाणी होतोय. पहा, आजच्या या कार्यक्रमाचं खरं जे यश आहे, जे यश ज्यांच्यामुळं यांना मिळालेलं आहे, असे जे आधारस्तंभ आहेत त्या कृष्णाजी गोडसे यांचा सपत्नीक सत्कार या ठिकाणी होतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया स्टेजवर यावं आणि मान्यवरांनी त्यांच्या हस्ते या उभयतांचा सत्कार करावा. दादा आणि आई यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करते की यांचा या ठिकाणी सत्कार व्हावा. खरं तर आपण उंच इमारती आणि इमले फार पाहतो, पण या उंच इमारती आणि इमले उभे राहताना पक्का असा पाया आणि खाली असणारे खांब, हे सर्व खांब महत्त्वाचे असतात. खरं तर इमारतीकडे पाहताना आपल्याला त्या खांबांचा विसर पडतो, पण ही जाणीव आहे खरं तर, आणि ही जाणीव ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी मान्यवरांना विनंती करते की ही जी संस्काराची ज्ञानपीठं आहेत, या संस्कारांच्या ज्ञानपीठांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आई आणि दादा यांचा सत्कार होते. खरं तर अंजलीताई गोडसे यांनी हा काव्यसंग्रह लिहिला. आपण सर्वजण जाणते आहोत, आपल्याला माहिती आहे की एखाद्या कोणत्याही गोष्टीची निर्मिती करायची असेल तर त्याला समर्पण मान्य असतं, आणि या समर्पणासाठी आपल्या घरातली जी ही सपोर्ट सिस्टीम आहे ही अतिशय महत्त्वाची असते. आणि यांचीच जाणीव ठेवून या ठिकाणी आपण हा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करीत आहोत. खरं तर मनगटातलं बळ घडण्याचं आणि लढण्याचं बळ या व्यक्तीने दिलेलं आहे, अशी ही संस्काराची ज्ञानपीठ. वेळेच्या अभावी मी सर्व मान्यवरांचं शाब्दिक स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय दीपकजी भुजबळ, सन्माननीय अरविंदजी दळवी, गणेशजी तोडकर संचालक, सुरेशजी चिकणे जावली तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष, विजयजी शिर्के माजी सरचिटणीस, तानाजी अगुंडे सरचिटणीस, दीपकजी मगर लेखक, सन्माननीय शंकरजी बिरामणे आणि बिरामणेवाडीचे सर्व ग्रामस्थ, अभिमन्यू शिंगटे माजी चेअरमन, अरविंदजी शिंगटे माजी सरपंच, संजयजी शिंगटे, शुक्राचार्यजी शिंगटे माजी चेअरमन, राजेंद्रजी पाटील माजी उपसरपंच, किशोरजी शिंगटे ग्रामपंचायत सदस्य, साहेबराव शिंगटे, चेतन शिंगटे, तसेच हनुमंत शिंगटे, रामभाऊ भिलारे आणि उपस्थित असणारे सर्व शिक्षक वृंद आणि मान्यवर पै पाहुणे, आपल्या सर्वांचं मी शब्द सुमनांनी सहर्ष असं स्वागत करतो. यानंतर
मी सर्व मान्यवरांना, व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एक अनोखं लेणं जे आपल्या समोर येत आहे, ओंजळीमध्ये येत आहे, त्या पुस्तक प्रकाशन आपल्या मान्यवरांच्या हस्ते व्हावं. मी असं सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडत आहे. आज ओंजळीतला चंद्र तुमच्या आमच्या पुढ्यामध्ये सादर करत आहेत सौ अंजली गोडसे लिखित ओंजळीतला चंद्र. खऱ्या अर्थानं लेखक निर्माण होतो त्याची पुण्याई आणि त्याचं एक अनोखं नातं अंजली गोडसे मॅडमच्या बाबतीत आहे. मर्ढे गाव आणि तसेच पसरणी असं माहेर दोन्हीकडचाही ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या कवयित्रीने लिहिलेलं ओंजळीतला चंद्र आपल्या समोर मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडत आहे. लेखणीला कागदावर खेळवीत आणि केवळ शब्दांची बांधाबांध करत कविता कधी जन्माला येत नाही, तर कविता जन्माला येताना त्याच्यामध्ये आपलं मन उतरावं लागतं, आपलं मन त्या ठिकाणी असावं लागतं आणि अतिशय आशय संपन्न आणि अनुभवांची अभिव्यक्ती असते ही कविता. संवेदनाच्या बाणांची टोकं जर बाहेर वळली तर जखमा होतात आणि ती आत वळली तर त्याच्या कविता होतात. आणि ह्या कविता होण्यासाठी विचार मंथनातून बाहेर आलेला हा लोण्याचा गोळा म्हणजे कविता असतात. आणि म्हणून ह्या कवितेमधले शब्दांचे जे दिवे आहेत ते कवितेमधले शब्दांचे दिवे प्रत्येकाच्या आयुष्याच्या ज्योती प्रज्वलित करून प्रत्येकाची आयुष्य उजळतील. वास्तविक पाहता याचं वैशिष्ट्य असं की या डोळ्याआडच्या सृष्टीमधल्या या कविता नाहीयेत, आपल्या आसपास घडणाऱ्या नित्यनिवा अनुभवातून लिहिलेल्या आणि आपल्या आसपासच्या वातावरणाशी नातं सांगणाऱ्या या कविता आहेत, ज्या तुम्ही वाचल्या तर नक्कीच त्या तुम्हाला आपल्यातील आहेत असं वाटतील. या कविता साकारताना मी आत्ताच असं म्हटलं की प्रत्येकाचं ही निर्मिती करताना त्याला समर्पण मान्य असतं, अनुभव असावा लागतो आणि अनुभवातनं हे अक्षर लेणं ह्या कागदावर उतरत असतं. तर अशा अक्षर लेण्याच्या ज्या निर्मात्या आहेत सौ अंजलीताई गोडसेताई यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या काव्यसंग्रहाबद्दल 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं. सदा गाई तुझे गुणगान असा माझ्या पोटी वंश दे, फक्त तुझ्या शिवराया, फक्त तुझ्याच शिवराया, शिवशौर्याचा मजा अंश दे, शिवशौर्याचा मजा अंश दे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन चरणी प्रथम 3 हात मुजरा करून मी माझ्या मनोगताला या ठिकाणी सुरुवात करते. मला वाटते माझ्या लग्न सोहळ्यानंतर पहिल्यांदाच माझ्यासाठी एवढी गर्दी झाली असेल या ठिकाणी. ओंजळीतला चंद्र, ओंजळीतला चंद्र हा माझा पुस्तक प्रकाशन सोहळा मोठ्या दिमागदार रीतीने या ठिकाणी पार पडला आणि तुम्ही सर्वजण माझ्यावर प्रेम करणारे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी, माझी गुरुवर्य मंडळी, ग्रामस्थ मंडळी, माझ्या शाळेतील ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी मला शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. बघा, आजचा योगायोग खूपच छान आहे. आज चंद्र चतुर्थी आहे आणि हे चंद्रबळच माझ्या पाठीशी आहे. माझ्या आईचं नाव चंद्रभागा आणि माझ्या सासूचं नाव चंद्रकला आहे. आणि योगायोगाने म्हणजे आज योग जुळून आलाय, आज चतुर्थी ही आली आहे. आणि माझ्या कविता संग्रहातील पहिली कविता ओंजळीतला चंद्र ही त्या चतुर्थीच्या चंद्राला आणि ईदच्या चंद्राला समर्पित आहे. म्हणजे ते कदाचित चंद्राच्या मनात आला असेल, अंजलीच्या कार्यक्रमाला आपण ही शुभ आशीर्वाद द्यावे. या ठिकाणी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचे अतिशय अमोघ वाणीतून येणारे शब्द आपण ऐकण्यासाठी आतुर झालेले आहात. मी काही जास्त त्यांचा वेळ घेणार नाही. हा कविता संग्रह निर्मितीमागे माझ्या कुटुंबाचं बळ मला खूप प्रचंड आहे, कारण त्यांनी मला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली, त्यामुळेच मी पुढे जाऊ शकले. असे माझे सर्व मर्ढेकर कुटुंबीय, तसेच माझे माहेर पसरणी शाहीर साहेबांचा आणि आत्ताच आपण स्टेजवर पाहताय माझी छोटी बहीण अश्विनीताई, अशी सगळी हिरिरीची कार्यकर्ते असताना आम्हाला नक्कीच 10 हत्तींचं बळ येतं. तसेच या ठिकाणी माझ्या वर्गातील माझे वर्गमित्रही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचेही मनपूर्वक आभार. आणि माझ्या शब्दांवर प्रेम करणारे तुम्ही सर्व रसिक प्रेक्षक हो, तुमचेही मनपूर्वक आभार. ही पुस्तक नक्की वाचा. यात बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींवर मी कविता लिहिलेल्या आहेत
आणि समजा काही अक्षर चुका त्यातूनही जर राहिल्या असतील तर त्या मोठ्या मनाने माफ करा. एवढेच मी तुमच्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या चरणी आशीर्वाद मानते आणि माझ्यावर खूप असं प्रेम करून तुम्ही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देते. धन्यवाद. धन्यवाद. मातीची ओढ आणि आकाशाचं वेड असणाऱ्या ह्या अंजलीताईंनी अतिशय सुंदर असा उजळीतला चंद्र हा काव्यसंग्रह लिहिलाय. आपण जर तो वाचला तर आपल्याला नक्की त्याचं यश किंवा आपल्याला त्या नक्की त्याचा अर्थ गवसेल. आणि योगायोग पहा किती छान आहे. आज चतुर्थी आहे आणि त्यांनी त्यांच्या पहिल्याच कवितेमध्ये लिहिलंय की ईदचा चंद्र आणि चतुर्थीचा चंद्र शेवटी एकच ना. आपण मात्र त्याला धर्मनिष्ठ नजरेतून वेगवेगळे पाहिलेले आहे. अतिशय सुंदर अशी ही कविता ओंजळीतला चंद्र ही त्यांची पहिली कविता त्या काव्यसंग्रहामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मला एक खूप सांगावंसं वाटतं की असा व्यासंगानं भिजलेला माणूस जर शिक्षक असेल ना तर या नव्या पिढीचं केवढं भाग्य आहे की त्या अशा व्यासंगी माणसाच्या हातून ही नवी पिढी घडते आहे. आणि त्यामुळं अतिशय उत्कृष्ट उपक्रमशील अशा शिक्षिका असणाऱ्या आमच्या अंजलीताई गोडसे या तितक्याच संवेदनशील मनाच्या उत्कृष्ट अशा कवयित्री आहेत. यात तिळमात्र शंका नाही. मी मान्यवरांना विनंती करते की कवयित्रींचा या ठिकाणी सत्कार त्यांनी करावा, त्यांच्या हस्ते शुभ हस्ते त्यांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करते. चोपडे साहेबांना मी विनंती करेन की अंजलीताई गोडसे यांचा या ठिकाणी त्यांनी सत्कार करावा. खरं तर निर्मिती ही कृतीशिवाय क्रियेशिवाय श्रमाशिवाय आणि कष्टाशिवाय होऊ शकत नाही. सपत्निक सत्कार व्हावा अशी विनंती. सपत्निक मी म्हणणार नाही, आज सहपतिक असं मी त्याचा नामोल्लेख करेन. खरं तर ओंजळीतला चंद्र याचा दुसरा अर्थ पण फार महत्वाचा आहे. अंजली म्हणजे ओंजळ आणि चंद्र म्हणजे शशी आणि कदाचित या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक असावं म्हणून आजचा हा जो हे आहे तो ओंजळीतला चंद्र. एका यशस्वी पुरुषामागं स्त्री असते असं म्हणतात, पण इथं एका यशस्वी स्त्री माग खंबीरपणे उभा राहणारा पुरुष असा सपत्नीक या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार होत आहे. आज या ठिकाणी आपण सर्वजण त्यांच्या सत्कारानिमित्त त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण सर्व रसिक या ठिकाणी जमलेला आहोत. पण याच्यानंतर फक्त एकच सत्कार होईल की मरढे ग्रामस्थांना खरं तर अंजलीताईंचा अभिमान आहे आणि मराठीची जी वारसा आहे तो वारसा त्या अखंडपणे पुढे चालवत आहेत. म्हणून मी मराठे ग्रामस्थांना एक विनंती करते की त्यांचाही या ठिकाणी त्यांच्याही हस्ते या ठिकाणी अंजलीताईंचा सत्कार होतो आहे, त्यांनी तो सत्कार करावा आणि अंजलीताईंनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते. मान्यवरांची मनोगते झाल्यानंतर उर्वरित सर्वांच्या शुभहस्ते आपण कवयित्रीचा सत्कार करणार आहोत. या एका सत्कारानंतर आपण मान्यवरांची मनोगते घेणार आहोत. ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी कवयित्रीचा सत्कार होत आहे. नवकाव्याचे प्रवर्तक असणारे बासी मर्ढेकर यांचे मर्ढे गावचेच आणि त्यांच्याच गावच्या या स्नुषा म्हटलं तरी चालेल अंजलीताई गोडसे यांनी त्यांचाच वारसा पुढे चालवण्याचा हा त्यांचा एक प्रांजळ असा प्रयत्न आपण पाहतो आहोत. ग्रामस्थांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. अतिशय मंगल वातावरणामध्ये आजचा हा सत्कार सोहळा पार पडलेला आहे. आता आपण मान्यवरांच्या मनोगतांना सुरुवात करतोय. मी सर्वप्रथम विनंती करते माननीय श्रीयुत किरण भिलारे सर यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय. वित्त व लेखा अधिकारी पालघर इथले हे असणारे किरण भिलारे सर वास्तविक पत्ता हे सुद्धा एक कवी आणि लेखक यांचाही वास्तव नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यांचं गाव पसरणी नाही का. आपण सासरच्या माणसांचा सत्कार केला, आता माहेराला पहिली संधी देऊया आणि म्हणून
आशीर्वादाच्या रूपानं का होईना, पण त्यांनी आपल्या बहिणीसाठी 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे. ओंजळीत चंद्रजीच्या गगन ठेंगणे तिला, ओंजळीत चंद्रजीच्या गगन ठेंगणे तिला, सरस्वती पाठी जिच्या आसमंत खुले तिला. आदरणीय व्यासपीठ आणि काव्यरसिक हो, अंजली शिर्के गोडसेंचे आम्ही सर्व बालमित्र. आमच्या केसांप्रमाणे आमच्या आता गाठीभेटी दुर्मिळ झालेत, तरी परंतु सोशल मीडियाच्या खिडकीमधून आम्ही एकमेकांकडे डोकावत असतो, कोणाचं काय चाललंय वगैरे. आणि जेव्हा अंजलीचा काव्यसंग्रह प्रसिद्ध होतोय असं आम्हाला कळलं, तेव्हा आमचा ऊर अभिमानाने भरून आला. आज फक्त या कार्यक्रमाची एकच खंत आहे, एवढी गर्दी जमले, पण अंजलीची आई आज इथं हवी होती. कारण जेव्हा जेव्हा अंजलीचे मार्क आम्ही तिला सांगायचो, तेव्हा त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये जी चमक होती, आज वरूनही तीच चमक असेल हे मी अभिमानानं सांगू शकतो. कविता कोणालाही सुचत नाही आणि कविता कोणालाही समजत नाही. कविता समजायला तुमच्यासारखे सजग श्रोतेच लागतात. मागं आमच्या मित्राला मी म्हणालो की कविता लिहायला खूप अभ्यास लागतो. तो म्हणला कविता समजायला पण आम्हाला सहनशक्ती लागते. परंतु अंजली सारख्या ज्या कवित्री आहेत, अंजलीचे आजोबा विंचवावरचं औषध द्यायचे. कारण मला एकदा चावला होता लहानपणी, पण विंचू चावल्यावर काय होतं हे माहितीये. शाहीर साबळेंनी पण विंचू चावला हे भारूड म्हणलेलं आहे. पण अंजलीच्या कविता ह्या सामाजिक समस्येवर दंश करतात. म्हणजे बघा, जिचे आजोबा औषध द्यायचे, आज तिच्या कविता ह्या सामाजिक समस्यांवर दंश करतात. अंजलीला कवितेचा वारसा आहे. माहेर आदरणीय शाहीर साबळे साहेब आणि सासर बाशी मर्डेकर साहेब. कृष्णामाई तशीच वाहत आले, पसरणीमधून मर्ड्यामध्ये वाहत आले. आणि अंजलीचा साहित्य प्रवास असाच अथांग होणार आहे आणि अरबी महासमुद्राप्रमाणे तिचं कर्तृत्व नक्कीच वाढत जाईल याची मला खात्री आहे. आज या ठिकाणी सर्वात जास्त ओझं गोडसे सरांवर आहे. कारण अंजलीने चंद्र तर लिलिया हातात पेललेला आहे, पण अंजलीच्या हातामध्ये चंद्र आहे, पण सरांच्या जोळीमध्ये चंद्रासह अंजली आहे. मागे एकदा गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांना मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला होता की जर तुम्ही लता मंगेशकर जर गाण्याकडे वळला नसतात तर काय झालं असतं. त्यांनी सांगितलं असतं, मी ज्या क्षेत्रात गेले असते त्या क्षेत्राची लता मंगेशकर झाली असते. आज अंजली शिक्षिका आहे. मला सांगायला अभिमान वाटतोय, ती लहानपणी आदर्श विद्यार्थिनी होती, आज ती आदर्श शिक्षिका आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तिनं जे जे घेतलं, आदर्श शिक्षक आमचे भोसले सर बसलेत, ते सर्व आज ती शिक्षिका होऊन समाजाला देत आहे आणि एक आदर्श शिक्षिका आहे हे सर्वांना माहीतच आहे. पैसा, पद, प्रतिष्ठेच्या मागे आजकालची पिढी जात आहे. मात्र अंजलीनं जेव्हा कलाक्षेत्र निवडलं तेव्हा आमच्या भुवया उंचवल्या होत्या, पण ते का निवडल्या तिनं आज सार्थ दाखवून दिलेला आहे. जाता जाता एकच म्हणेन, आज अंजलीच्या हातामध्ये चंद्र आहे, उद्या साहित्याचं संपूर्ण आसमंत तिच्या पायाखाली असेल. अशीच सरस्वती देवीची तिनं उत्तरोत्तर पूजा करत राहू आणि दर्जेदार साहित्य निर्माण हो, एवढे बोलून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय श्री किरणजी बिलारे. आपण आपल्या अनमोल अशा मार्गदर्शनातून आणि खऱ्या अर्थानं कवयित्रीची ओळख आम्हा सर्वांना करून दिल्याबद्दल धन्यवाद. यानंतर सन्माननीय श्री प्रदीपजी कांबळे सर, प्रणिते प्रकाशनचे प्रकाशक, लेखक, कवी व व्याख्याते यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. ओंजळीतला चंद्र या सौभाग्यवती अंजली गोडसे यांच्या दुसऱ्या साहित्य पुष्पाच्या आणि पहिल्या कविता संग्रहाच्या निमित्तानं विचारपीठावर जमलेले मान्यवर, विचारपीठासमोरील मान्यवर, ज्यांना मी आजच्या कार्यक्रमाला आग्रहानं निमंत्रण दिलं, असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत, ज्येष्ठ लेखक, साहित्यिक आणि आम्हा सर्वांचे गुरु मार्गदर्शक
सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे, या कार्यक्रमाचे मर्म असणारे आणि सगळ्या शिक्षकांच्यासाठी एक आदर्श कुशल प्रशासक म्हणून, एक उत्तम सन्मित्र म्हणून काम करणारे आदरणीय चोपडे साहेब, या कार्यक्रमाचं गुंजन घालतायत आणि त्या गुंजन घालणाऱ्या कविता एकत्र येऊन आज ओंजळीतला चंद्र आज तुमच्या समोर दिसतोय. ओंजळ एका हाताची नसते, ती दोन हातांची असते. कदाचित संसाराचं गणितही तसंच असलं पाहिजे म्हणून कदाचित ही ओंजळ या पती पत्नीने एकत्र करून ही काव्य पुष्पांजली तुमच्यासाठी वाहिली असेल असं मला वाटतं. मला फार बरं वाटतंय की गेल्या 20 वर्षामध्ये अनेक पद्धतीनं ग्रंथ महोत्सवामध्ये प्रयोग केले. इथं अध्यक्ष इथं बसले आणि त्या ज्यांच्या एकत्र येण्यानं हा ग्रंथ महोत्सव नेहमी होत असतो अशी जिल्हा परिषद आणि संयोजन समिती एकत्र उभी आहे आणि त्याचं 20 वर्षानंतरचं फलित आहे ते म्हणजे ओंजळीतला चंद्र. आज किसरवीर महाविद्यालयाचे चार माजी विद्यार्थी इथं उपस्थित आहेत व्यासपीठावर माझ्या सकट. बरोबर ना? बरोबर ना? आणि मला असं वाटतं की हो, त्या प्राध्यापकांना डॉक्टर शिवाजीराव चव्हाणांना खरी ही आदरांजली असेल की आजही मला असं वाटतं की तिच्या सगळ्या कविता बघितल्यानंतर मला एकच गोष्ट वाटते की हो, पहिलं पुष्प लिहिताना पाटणे सर जेव्हा पहिले पुस्तक जेव्हा अंजलीताईनं लिहिलं त्यावेळी महात्मा फुल्यांचा समग्र इतिहास तिनं महिनाभर अभ्यासला. हे मी पाहिलंय. हे तुम्हाला बऱ्याच जणांना माहित नसेल, पण मला एकच गोष्ट आज सांगावीशी वाटते की डॉक्टर साहेब 395 कलम भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही भारतीय राज्यघटना त्यांनी नेहरूंना जाऊन दिली आणि ते 27 तारखेला इथं आले. 27 तारखेला 12 वाजता रात्री नेहरूंचा फोन आला आणि नेहरूंनी एकच प्रश्न विचारला की बाबासाहेब एकटेच होता तुम्ही अख्ख्या घटना समितीमध्ये, तुम्ही एकटेच राहिला होता, एवढा मोठा देश आणि तुम्हाला 1000 कलम लिहायला सांगितली होती, तुम्ही फक्त 395 लिहिली. झोपेमध्ये असणारे राजगृहात झोपलेले आपल्या झोपडीत झोपलेल्या बाबासाहेबांनी मला एकच उत्तर दिलं की मी 395 कलमावर थांबलोय. याचं नेमकं कारण असं आहे की 395 हा आकडा माझ्यासाठी शुभ आहे. नेहरू म्हणाले तुम्ही तर देव मानत नाही आणि शुभाशुभाच्या काय गोष्टी करताय. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी 395 कलमावर थांबलोय. याचं कारण सातारा जिल्ह्यामध्ये जन्माला आलेल्या एका सुपुत्रीचा त्याचा संबंध आहे. तर नेहरू म्हणाले मला काय माहित कुठे सातारा जिल्हा, तुम्हीच सांगा काय महत्व आहे. मी 395 कलमावर का थांबलोय याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. ते इथल्या प्रत्येक लिहिणाऱ्या मुलीनं, प्रत्येक शिक्षिकेनं लक्षात ठेवलं पाहिजे. बाबासाहेबांनी उत्तर दिलं की 395 कलमावर एवढ्यासाठी मी थांबलोय कारण याचं कारण असं आहे की ज्या महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यात मुलींची जी पहिली शाळा काढली त्या शाळेच्या चौकटीचा नंबर हा 395 आहे. या देशाचा कारभार एक लिहिणाऱ्या शिकणाऱ्या समाजाला विकृत पद्धतीनं समाजातलं विकृतपण काढणाऱ्या एका महादेवतेच्या नावाचा ही चौकट आहे. ही चौकट कुणी मोडणार नाही आणि म्हणून मी 395 कलमावर थांबलोय. आजही त्या आईची चौकट कुणी मोडू शकलं नाही. मला असं वाटतं त्यावेळी जर ती लिहिती राहिली नाही, महात्मा फुल्यांनी तिला शिकवलं नसतं तर आज अंजलीताईचा आणि आमच्या मनीषाताईचा कविता संग्रह येऊ शकला नसता. हे सगळ्यात मोठं फलित आहे. म्हणून कदाचित त्यांनी महात्मा फुले हा विषय पहिल्यांदा घेतला असेल आणि ती खरी सावित्रीबाई नाही करे असेल. अंजलीताई तशी बऱ्यापैकी चांगली उत्तम पद्धतीची, म्हणजे मी मनसांद्या आभाळाच्या वेळी सुद्धा मनीषाताईला तेच म्हटलं होतं की उत्तम पद्धतीनं संसार आणि शिक्षण ह्या दोन्हीवरती नितांत पद्धतीनं बेरीज होणारी शिक्षिका मी पाहिली, वजा होणारी शिक्षिका कधी पाहिली नाही. म्हणून ती लिहिती राहिली. घरामध्ये सुद्धा अश्विनीताई अख्खा पुस्तक जर वाचलं ना तर तुमच्या लक्षामध्ये येईल अर्पण पत्रिका नवऱ्याला केलेली आहे, सासूवरती कविता केलेली आहे, सासऱ्यावरती कविता केलेली आहे आणि पहिलं तिनं आपलं घर सांभाळलं आहे. त्यामुळे ती घरातनं निवांत झालेली लक्षात घ्या.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शाळेवरती, आपल्या शिवबावरती, आपल्या मुलांच्यावरती प्रचंड प्रेम करणाऱ्या अनेक कविता तिनं सूक्ष्मदर्शक यात लिहिल्यात. आणि म्हणून आज लिहिणारी शिक्षिका, मी चॅलेंज देतो पाटणे सर की या देशाला साहित्यातलं पहिलं नोबेल पारितोषिक एका शिक्षकानंच दिलं होतं. पुन्हा एखादा मिळेल ते एखाद्या शिक्षकालाच मिळेल असा माझा विश्वास वाटतो. कारण गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनंतर या देशाला नोबेल पुन्हा मिळालं नाही ही या देशाची शोकांतिका आहे. म्हणून मी शिक्षकांना सांगतो की तुम्ही लिहितच गेलं पाहिजे आणि लिहिलं पाहिजे. अंजलीताईंच्या अनेक गोष्टी ह्या नात्यांचा उलगडा करणाऱ्या आहेत आणि मी अधिक बोलणार नाही. माझे गुरु इथं बसलेत, एवढी सगळी दिग्गज मंडळी बसलीत, पण नात्यांची हळवा जेव्हा गुंफण घालते ना तेव्हा मला तिच्या कवितामध्ये मला कुठंतरी बहिणाबाई दिसते. बहिणाबाई खाटेवर बसायची आणि शंकररावांच्या समोर कविता करायची, यमक जुळवायची. तशी ती उत्तम यमक जुळवते आणि ती सुंदर कविता करते. शेपटीचा फटका द्यायला तिची कविता कधी विसरत नाही. याचं कारण असे बघा की हो, नात्याची गुंफण करताना आमची बहिणाबाई बसायची ती आठवण मला येते. अनेक कवितांची गोष्ट लक्षात आली ना की मला लक्षात येते. बहिणाबाई बसायची आणि म्हणायची, हा कोण यायचं, सासू यायची, सून यायची, दीर यायचा, नवरा यायचा आणि सगळेजण काही ना काहीतरी बहिणाजवळ एकमेकांची गाराणी गायचा. तेव्हा ती पटकन कविता बहिणाबाई म्हणायची, हो जिला पाहिल्यावर इतर डोळ्यात सारखे आसू तिला कशी म्हणू मी. सासूवरती कविता आहे बरं का. जिला पाहिल्यावर मला होत नाही आनंद तिला कशी म्हणून मी ननंद. बहिणाबाई म्हणते, जो सारखाच करतोय माझ्या भोवती कीर कीर त्याला कसा म्हणू मी दीर. हा बघा देवा मॅडम उत्तम लगेच देतात, लक्षात ठेवा. हा आणि जो नुसताच होतोय माझ्या भोवतीहून भावरा त्याला कसा म्हणू मी. हे बहिणाबाईचं वाक्य आहे, माझं वाक्य नाही. ह्या सगळ्या यमकातून ती कविता मला जेव्हा रुचते तेव्हा मी आग्रह केला की कसल्याही परती शशिकांत सर तुमच्या बायकोचा तुम्ही जर तिचे महात्मा फुले असाल तर या वर्षामध्ये ग्रंथ महोत्सवाचं फलित म्हणून आम्हाला यावर्षी योगायोग बघा. चोपडे साहेब यावर्षी ग्रंथ महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य पाटणेंची निवड झाली आणि त्या कविता ऐकत चाळण लावली पुण्याच्या परीक्षकांनी. तरी सुद्धा गेली 3 वर्ष अंजलीताईचा कवितेमध्ये पहिला नंबर येतोय हे लक्षामध्ये घ्या. आज हे पुस्तक हे आमच्या ग्रंथ महोत्सवाचं फलित आहे आणि म्हणूनच मला एकच गोष्ट वाटते की या सगळ्या कविता रसग्रहण करणाऱ्या उत्तम पद्धतीच्या त्या सर्वदूर जाणाऱ्या कविता आहेत. आणि मी अधिक बोलणार नाही, खूप मोठं भाषण मी लिहून आणले, पण मला माहित नाही की त्या उंजळीतल्या चंद्राला आज खऱ्या अर्थानं तुम्ही सगळी मंडळी इथं जमलाय. आणि ते एकच गोष्ट मला या सगळ्या शिक्षकांना सांगावीशी वाटते, जशी अंजलीताई लिहित राहिली तसे अनेक शिक्षकांच्या अनेक शिक्षिकांच्या बाळामध्ये त्यांच्या लपलेल्या कविता तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांसमोर गाता, विद्यार्थ्यांचं समोर म्हणता, त्यात पानापानावर येऊ द्या. प्रकाशक हजारो मिळतील. पंढरपूरच्या प्रकाशकानं इतकं सुंदर पुस्तक केलंय. आज मला असं वाटतं अश्विनीताई की पसरणीच्या मातीमध्ये काहीतरी गुण असावं बरं का. म्हणजे त्या मातीतला कसं आहे, माता आणि माती या दोन्हींची जो बोज राखतो ना त्याच्या आयुष्याचं मातेर कधी होत नाही हे पसरणीच्या मातीनं मला नक्की सांगितलंय. म्हणून शिर्के साहेबांनी नुसती घरं बांधली नाहीत तर मनही बांधलीत. आजही पश्चिम महाराष्ट्रामधल्या कुठल्याही सिरियल मधल्या अभिनेत्रीचं काम करताना आजही प्रामुख्यानं अश्विनीताई आपलं नाव घेतलं जातं. आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी इथं आपण उपस्थित राहिलात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद करून मी माझं लांबलेलं भाषण संपवतो. धन्यवाद कांबळे सर. खरं तर या ठिकाणी आज आपलं मनोगत ऐकताना आम्हाला सातारा ग्रंथ महोत्सवाचीच आठवण झालेली होती आणि गेली 2 वर्ष आम्ही खरं तर त्याच्यापासून लांब आहोत. म्हणजे आम्हाला त्याचा आस्वाद घेता आलेला नाही, पण यंदाच्या वर्षी तो आम्हाला मिळावा अशी एक निश्चित अपेक्षा आम्ही आपणाकडे व्यक्त करत आहोत. याच्यानंतर गेल्या 4 दशकाहून अधिक काळ आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून विचार जागर करणारे, जे आहे जसं आहे ते नम्रपणे मांडणारे आणि जे आहे ते 4 शब्द समजुतीनं सांगणारे असं हे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर यशवंत पाटणे सर. विचाराला कृतींची जोड देतानाच त्यांनी सातारा ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून नव्या पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी चळवळ सुरू केलेली आहे. असे हे सर्वांचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थानं सातारा ग्रंथ महोत्सवाचे प्रवर्तक आपण म्हणूया यशवंत पाटणे सर यांना मी विनंती करते की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आताच आपला
आमचा प्रदीप मोठा उजळलेला आहे आणि आता त्या प्रकाशात आपल्याला चंद्राच्या साक्षीनं या ग्रंथावर थोडं बोलायचं आहे. मंडळी, सुरुवातीलाच या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो. बोलताना सुरुवातीला अंजलीताईंनी सांगितलं की आज चतुर्थी आहे, पण चंद्रोदय 9:55 आहे. पण मी अश्विनीताई शेजारी बसून मला असं वाटतंय की चंद्रोदय बहुतेक झालेला आहे, कारण एवढा सुंदर सोहळा मंडळी इथं संपन्न होतोय. आणि आनंद या गोष्टीचा आहे की आता प्रदीपनं सांगितलं तशी एक मोठी परंपरा पसरणीच्या मातीतली, मरढ्याच्या मातीतली. मरढ्याची माती ही आम्ही साहित्य पंढरी मानतो आणि पसरणीची माती आम्ही उद्योग पंढरी मानतो. आणि ह्या दोन पंढरीचा संयोग आज या कृष्णाकाठावर होतोय. मंडळी, पुस्तक ज्यांनी काढले त्यांचेही सुरुवातीला मी अभिनंदन करतो. इतकं देखणं मुखपृष्ठ आहे, अतिशय दर्जेदार अशा कविता आहेत. मी अनेक वेळा सांगतो की काही चित्र आपल्या डोळ्याला नेत्रानंद देतात, काही गाणी आपल्याला कर्णानंद देतात, पण ओंजळीतला चंद्र हा आत्मानंद देतो. तो एक सुरेख संयोग आहे. म्हणजे अनेक वेळा मी अश्विनीताई हेही सांगत असतो की ज्याला सुरेल संगीतातला हुंकार ऐकायचा आहे ना, त्यानं सरस्वतीच्या विणेचा झंकार बघावा. ज्याला सुंदर रंगांचा नजारा बघायचा आहे त्यानं मोराचा पिसारा पाहावा. ज्याला मस्तकावर झळकणारा चंद्र पाहायचा आहे त्यानं भालचंद्रच पाहावा. पण या तिन्ही गोष्टी ज्यांना एकत्र पाहायच्यात त्यांनी ओंजळीतला चंद्र बघावा. ओंजळीतला चंद्र केवळ शशिकांतच नाहीये, म्हणजे कौतुक बरंच झालेलं आहे, कारण याच्याशिवाय सुद्धा या कवितेत अनेक ठिकाणी चंद्र भेटतो. तो चंद्र मायेचा आहे, ममतेचा आहे, बंधूचा आहे. फक्त एकच आहे की शशिकांत असला तरी तो ओंजळीतला चंद्र आहे, आणि तो नवरा असला तरी ओंजळीत हे त्याचं भाग्य आहे. बहुतेक बायका नवऱ्याला मुठीत धरतात, इथं तो ओंजळीत आहे. पण मूठ हे जे असतं ते संघर्षाचं प्रतीक असतं आणि ओंजळ हे समर्पणाचं प्रतीक असतं. लक्षात घ्या, मूठ आवळावी लागते आणि ओंजळ पसरावी लागते. पसरणी याचा अर्थच ओंजळ आहे हो. या पसरणीच्या ओंजळीतलं हे रत्न आहे, हे लक्षामध्ये घ्या. आणि एक दोन नव्हे, म्हणजे हा चंद्र ओंजळीत सापडला ठीक आहे, पण जिनं आमच्या रजत पटावरती स्वतःच्या भूमिकेनं, रानोअक्काच्या भूमिकेनं अनेकांच्या काळजाच्या तारा छेडल्या, तेही रत्न आज ओंजळीत आज अश्विनीताईंच्या रूपानं आहे. हेही मंडळी या कार्यक्रमाचं भाग्य आहे. मी तुम्हाला जरूर सांगेन मंडळी की शेवट कविता ही काळजातनं यावी लागते, लोकांच्या काळजापर्यंत ती भिडावी लागते. आणि शेवट अशी रत्न कधी सापडतात? मला सहजपणे रवींद्रनाथांचा एक तो प्रसंग आठवत होता. कुठल्या तरी एका समुद्रामध्ये एक अशी व्यक्ती उभी होती आणि रवींद्रनाथांनी सांगितलं की या समुद्रामध्ये ही व्यक्ती जी उभी आहे ती काय करते, आणि थोडं असंही सांगितलं ती व्यक्ती नाही तर ती व्यक्ती भारताचं प्रतीक आहे असं समज. आणि समुद्रामध्ये उभं राहून भारत नावाचा पुरुष काय करतो आहे. तेव्हा एकानं सांगितलं, एका विद्यार्थ्यानं सांगितलं की तो सूर्याला अर्घ्य देतो आहे, तो अर्घ्य देतोय. म्हणजे एक विद्यार्थी उभा राहिला, म्हटला गुरुजी हे चुकीचं आहे. म्हटले तो अर्घ्य देत नाहीये. म्हटले कदाचित तो इतका वैतागलेला आहे की तो आत्महत्या करण्यासाठी उभा आहे. म्हटले थोडेसे गुरुजी बावचळले, तोपर्यंत एक तिसरा विद्यार्थी उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं तो अर्घ्यही देत नाही, तो आत्महत्याही करत नाही, पण समुद्राला रत्नाकर मानतात, त्या समुद्रातली रत्न तो आपल्या ओंजळीत घेतोय आणि समाजाला सगळी देतोय. मंडळी, ही रत्न जी असतात ना ती म्हणजे या साहित्यातल्या ओळी असतात. लक्षात घ्या, मी नेहमी सांगतो की मानवी जीवन हा एक मोठासा महासागर आहे आणि या महासागरामध्ये दुःखाच्या मासोळ्या आहेत, मोहाच्या मगरी आहेत, संकटाचे खडक आहेत, पण त्याच्या तळाशी काही शिंपल्यामध्ये माणिक मोती आहेत. आणि ही शिंपली याचा अर्थ ते पुस्तक असतं. लक्षामध्ये घ्या, आज ते पुस्तक हा शिंपला असतो, त्याच्यातल्या माणिक मोत्यांचं जेव्हा असं संकलन होतं तेव्हा त्याचा काव्यसंग्रह होतो आणि ती शब्दांची पालखी घेत मग तो साहित्यिक तुमच्या दारापर्यंत येतो. मंडळी, एक प्रकारचं विचारधन तो समाजाला. आज अश्विनीताई कलावंत आहेत, स्वतः चोपडे साहेब, यादव मॅडम ह्या समजा शिक्षण खात्यातले आहेत, प्रदीप आमचा कवी आहे. शेवट कलावंत, साहित्यिक, प्रशासक यांच्याकडेही प्रतिभा लागते.
त्या प्रतिभेतनं ही मंडळी जे विचारधन देतात ना, त्यातनं समाजाची शक्ती वाढते आणि समाज जीवन प्रवाही होतं. मी तुम्हाला सांगेन की कविता ही सगळ्या प्रकारापेक्षा वेगळी असते. कथेपेक्षा वेगळी असते, कादंबरीपेक्षा वेगळी असते. कसं असतं, कथा कादंबरी नाटक एखाद्या झाडा फुलझाडासारखं असतं आणि कविता असते ना ती अर्थगर्भ आणि शब्दफुलांची वेल असते ती. आणि मी त्या वेलीवरती जेव्हा ही फुलं उमलतात ना त्याचा गंध वेगळा. पण एक सांगेन अंजलीताई, वेलीवरची फुलं कोमजून जातात पण काव्यातल्या शब्दफुलांना कोमजणं माहीत नसतं, त्यांना चिरंतन चैतन्याचा गंध असतो. आणि मग त्या गंधातनं अशी माणसं मनं अशी प्रफुल्लित होत जातात. आजही तुम्ही मला सांगा की या कवितेतला चंद्र हा एकच आहे, म्हणजे तो कुणीही पाहिलं तरी एक. आज चतुर्थी आहे, तोही चंद्र एक आहे आणि ईदचा चंद्रही तोच आहे ना. तो चंद्र वेगळा आहे का? पुढं कवी फार छान सांगते अंजलीताई. ती सांगते जर चंद्र सगळ्यांचा एकच आहे तर मग माणसांच्या जाती वेगळ्या का? म्हणजे मुसलमानांचा चंद्र वेगळा का, हिंदूंचा चंद्र वेगळा का? खरं चंद्र एकच आहे ना. मग माणूस म्हणून आम्ही त्याला जाती जातीत का बघतो? सुंदर विचार आहे, लक्षामध्ये घ्या. इतका सुंदर विचार आहे की आज माणसाकडं आम्ही माणूस म्हणूनच बघत नाही. आज त्याच्याकडं मतासाठी आम्ही त्याच्या जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करतो. आणि मग एखादी कवयित्री तिच्या मनातली एक ज्योत जागी होते आणि ती विचारते की का तुम्ही हे वेगळेपण करता? मंडळी, तुम्हाला सांगेन की कबूतर एका अशा कुठेतरी मंदिरावरती बसली होती आणि कबूतर बसल्यानंतर त्या मंदिराला रंग द्यायचा वेळ आली, कबूतर उडून गेली. आता कुठं बसायचं? त्याच कबुतरांचा थवा पुन्हा एकदा चर्चवर बसला. चर्चचं काम निघालं, पुन्हा एकदा तो थवा तिथनं आणि तो एका मशिदीत येऊन बसला आणि त्यावेळी मशिदही रंगवायची होती. परंतु गंमत अशी झाली की ती कबुतरं एका ठिकाणी बघत असताना खाली गोंधळ झाला, मोठा संघर्ष झाला, मोठी दंगल झाली आणि ते एक छोटंसं कबूतर आपल्या आईला विचारतंय की आई, ही माणसं कोण भांडतायत? तर ती म्हणले हिंदू मुस्लिमांची गोंधळ आहे, म्हणले दंगल आहे, हिंदू मुस्लिमांशी भांडतायत. मग त्यानं जो प्रश्न विचारलाय तो फार मार्मिक आहे की आई, आपण मंदिरावर बसलो होतो त्यावेळी आपण कबूतरच होतो ना, आपण चर्चवर बसलो त्यावेळी आपण कबूतरच होतो ना, आणि आपण मशिदीवर बसलो त्यावेळी आपण कबूतरच होतो ना. आपण तिन्ही ठिकाणी कबूतर असतो. मग ही माणसं तिन्ही ठिकाणी माणसं का असत नाहीत म्हटले, ही वेगळी का असतात म्हटले. मग ती वेगळी का असतात हे लक्षामध्ये घ्या. तेव्हा त्याची आई सांगते की बाळा, त्याचं एकच कारण असतं, थोडं उंचावर गेलं ना की मग तिथून माणूस माणसाला माणसासारखा दिसतो. म्हणून थोडी समता यायची असेल तर तुम्हाला उंच व्हावं लागतं. आज सुद्धा हा चंद्र बघताना या कवयित्रीची वैचारिक उंची लक्षात घ्या. मी तुम्हाला आवर्जून सांगेन मंडळी, हा कार्यक्रम हा एका दृष्टीनं आयुष्यभर अंजलीताईंनी जे तपश्चर्या केल्यात त्याचं हे फलित आहे. शेवट जसं आज अश्विनी मांगड्यांना एक चेहरा प्राप्त झाला, तो सहजी होत नाही, त्यांना अभिनय दाखवावा लागला, स्वतःचा कस करावा लागला. आणि नेहमी लक्षामध्ये घ्या, ज्याला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होते ना तो स्वतःचा उद्धार छान करू शकतो. एक पसरणीच्या मातीमध्ये जन्माला आलेली मुलगी मराठ्यात शशिकांतच्या बरोबर येते, तो जीवनसाथी म्हणून निवडते आणि स्वतःच्याच कवितेनं स्वतःचाच एक चेहरा समाजासमोर आणते. ही मोठी तपश्चर्या असते आणि त्यासाठी स्वतःचा शोध घ्यावा लागतो. जेव्हा तुम्ही कवितेचा गर्भ यातला वाचाल ना त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की कविता तुमच्या अवतीभोवती असते, पण कविता गर्भासारखी ती वावरावी लागते. शेवट जसा गर्भ जपावा लागतो ना तसे शब्द जपावे लागतात. कविता ही अस्वस्थ मनाचा हुंदका असते, लक्षात घ्या. ती सहज जन्माला येत नाही, त्याच्यासाठी अनेक रात्री दिलेल्या असतात. आणि मग ज्यावेळी ती जन्माला येते तेव्हा ती एक अलौकिक कलाकृती होती. आज तुमच्या डोळ्यासमोर स्वराज्य रक्षक प्रताप गंगावणेने छान चित्र रंगवलं, पण त्या प्रत्येक पात्रामध्ये माझे नटवर्य आमचे नंदकुमार पाटील हे माझे मित्र आहेत. लहानपणापासून आम्ही एकाच शाळेत शिकलो आणि त्यांचा लगेच मेशन आला माझ्या ह्याच्यावरती. त्याला पत्रिका गेल्यानंतर अरे म्हणले राणू अक्कांचं साताऱ्यात स्वागत, म्हणले राणू अक्कांचं सहर्ष स्वागत. आणि करून त्यांनी राणू अक्कावरती इतक्या सुंदर पद्धतीच्या कॉमेंट्स केल्या. म्हणले ही केवळ संभाजीराजेची बहीण नाही, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आपली बहीण वाटावी अशा पद्धतीची हे तेजस्वी रत्न. विचार करा हे कशातनं मिळवलं. आज तिचा चेहरा जेवढा आम्ही बघतो, आई कुठं काय करते सहज दिसते. आता आई कुठं काय करते आम्हालाच काही वेळा कळत नाही, कुठं काय करते अलग लक्षात, पण त्याच्यात निदान तुम्ही काय करताय हे आम्हाला कळतंय थोडंसं. पण हे सगळं विस्कटलेलं जीवन आहे.
तेही मंडळी खरं सांगतो हे सगळं जीवन आता विस्कटलंय. म्हणजे आता टीव्हीवरच्या मालिकेत काही गोष्टी ठीक असतात, परंतु काही मालिका आता तुमची आई कुठं काय करते त्यातला सगळा एवढा विस्फोट झालाय बरं का. म्हणजे मी सुद्धा घरात कित्येक वेळा सिरीज बघत नाही, मी बातम्या बघतो, मधनातनं कधीतरी वेळ मिळेल तसा बघतो, पण काही वेळा मला शंका कळत नाही. आता त्या आईचा नवराच बदललाय. मी बायकोला सहज विचारलं, अगं पहिल्यांदा हे स्त्री त्या पुरुषाबरोबर होती. माझी बायको फार बारकाईनं माझ्याकडे बघते. म्हटले हा बसून बसून बातम्या बघताही बरंच बघतोय म्हटले. आणि मला ती इतकं छान उत्तर देते. ती मला सांगते म्हटले हे बघा ते टीव्ही आहे म्हटले, फार गांभीर्यानं बघू नका त्याचा म्हटले, तुम्हाला अभ्यास करायचा असतो म्हटले. आणि कसं आहे म्हटले टीव्ही आमची गरज आहे, महाराष्ट्राला तुमची गरज आहे म्हटले. त्यावेळी छान आपला अभ्यास करा म्हटले आणि तिथं जे काय असेल. अरे म्हटलं पण हे दिसायला कसं दिसतं म्हटलं, हे बरं आहे काय म्हटलं, हे कुटुंब व्यवस्थेला सगळे हादरे बसतायत ना, संस्कृतीला सुरुंग लागतायत ना. त्यावेळी मला ती छान सल्ला देते. म्हटलं एक काम करा, बघवत नसेल तर खोलीत जा, अभ्यास करा. आणि पुढचं वाक्य इतकं मार्मिक बोलते. म्हटले ही टीव्हीतली स्त्री आहे, ती या पुरुषाबरोबर असेल नाहीतर या पुरुषाबरोबर असेल, आपण दोघं एकमेकावर आहे ना म्हटले, काही काळजी करण्याचं कारण नाही. आता मला सांगा ह्या जर सिरीज अशा येत असतील तर आम्ही पामराने त्याच्यात काय करायचं. म्हणून यातला शिक्षक तुम्ही कधीतरी वाचा. तो शिक्षक तुम्हाला सांगतो की जर माणिक मोती आम्हाला घडवायची असेल तर सगळ्यात मोठी जबाबदारी असते ती गुरुची असते आणि ती विचारांची असते. सहजपणे मंडळी विचार जन्माला येत नाही, मन घुसळावं लागतं. मी अनेक वेळा सांगतो, तुम्ही कोयनेला जा, तिथं पाण्यात बोटं घाला, तुम्हाला झटके बसत नाहीत. पाणी कुठं पळवत न्यावं लागतं, ते पोफळीला पळवत न्यावं लागतं. पाण्याला गती दिली, पाण्यातनं वीज जन्माला येते. ताकाला घुसळलं की लोणी जन्माला येतं. मन सुद्धा विचारानं घुसळावं लागतं, मग चैतन्य जन्माला येते. ही गोष्ट लक्षात घ्या. हे चैतन्य इतकं सुंदर ताई जन्माला आले. मी अश्विनी ताईंना आवर्जून सांगेन, तुम्ही बोलणार आहे. आता कसं असतं सिनेमातली तुम्ही मंडळी हे अधिक दर्शनीय असतं, आम्ही थोडे श्रवणीय असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे दोघांमधला हा फरक असतो. पण तरीही तुम्हाला सांगेन की हा काव्यसंग्रह तुम्हाला एक वेगळा आनंद देईल. आणि मंडळी शेवट साहित्याचं सगळ्यात श्रेष्ठत्व कुठं असतं सांगत. साहित्यातलं सगळ्यात श्रेष्ठत्व असतं की ते साहित्य तुम्हाला काय देतं, कुठला विचार देतं. गौतम बुद्धाने एक सुंदर विचार सांगितला की माणसाचं मन हे शेती असतं. त्या मनाच्या शेतीमध्ये तुम्हाला विचाराचे दाणे पेरावे लागतात. त्या मनाच्या शेतीमध्ये तुम्हाला श्रद्धेची बीजे पेरावी लागतात. तुम्हाला बुद्धीचा नांगर घ्यावा लागतो, त्याला उत्साहाचा बैल जोडावा लागतो. तुम्हाला विकाराचं तण उपटावं लागतं, तुम्हाला सत्याची कास धरावी लागते, कष्टाची उपासना करावी लागते आणि मनाचीच मशागत करावी लागते. मनाची मशागत केली की मनाच्या शेतीतनं अमृताचं फळ वाट्याला येते. मनाच्या शेतीतनं अमृताचं फळ. हे अमृत म्हणजे काय, हे अमृत म्हणजे शहाणपण. मी अनेक वेळा सांगतो, तुम्हाला शीतलता पाहिजे तुम्ही चंद्राच्या सानिध्यात जा, तुम्हाला सावली पाहिजे तुम्ही छानपणे झाडाच्या सावलीत जा, पण तुम्हाला शहाणपणा पाहिजे तर तुम्हाला ग्रंथांच्या सावलीत यावं लागतं. शेवट हे शहाणपण त्याच्याशिवाय कधी येत नाही. पहा आता इतकी सुंदर व्यवस्था आहे, आम्ही कुठलं आमचं शहाणपण करतो. आज तुम्ही घरात टीव्ही आला की तुम्हाला वाटतं घराला घरपण आलंय, घरात फ्रीज आला की तुम्हाला वाटतं घराला घरपण आलंय. पण चांगला ग्रंथ आला ना की घराला शहाणपण येतं. हे पुस्तक नुसतं कवितांचं नाही, हे शहाणपण देतं. मांजर आडवं जातं का नाही, दुसरी कविता आहे. आम्हाला काय अजून वाटतं सांगा. आम्ही रस्त्यानं चाललोय, अहो मी तासगावला प्राध्यापक असताना सहजपणे असा चाललो होतो आणि एक प्राध्यापिका अचानकपणे अशी उलटी तशीच मागायला लागली. मी माग आहे, मला धडकण्याची शक्यता आहे. मी गाडी थांबवली तसं बाईंना थांबवलं. त्या बाई मला ओलांडून पुढे गेल्या आणि माझ्याकडे बघत म्हणल्या, अहो पाटणे सर जाऊ नका पुढं. म्हटले का, म्हणले मांजर आडवं गेलंय. म्हटलं मांजरात काय होतंय. म्हटले नाही, म्हटले मांजर आडवं गेलं ना की म्हणले संकट असतं, काम होत नाही. मला तुम्ही सांगा याच्यावरती अंजलीताईंनी ताशेरे ओढलाय. मांजरात खरं एवढी ताकद असते का की तुमचं काम करू नये. आणि मांजरात एवढीच ताकद असेल तर मला अंजलीताई असं वाटतं त्या राहुल गांधी नरेंद्र मोदीने सभा घेण्यापेक्षा आपली मांजरच घ्यावीत. ह्याच्या सभेपुढे ह्यानं आडवं सोडायचं आणि ह्याच्या सभेपुढे ह्यानं आडवं सोडायचं. अरे सुरुवातीची काळ जंगलाचा होता, वाटा अतिशय किचकट होत्या आणि एखादं जनावर आजूबाजूला कुठं लपलं असेल तर सगळ्यात मोठा संवेदनशील प्राणी हा मांजर असायचा, ससा असायचा. आणि ते जनावर तिथं वळवळलं तर ते तुमच्या वाटेवर यायचं.
ते जर मांजर तुमच्या वाटेवर आलं तर तुम्ही लक्षात घ्यायचं की इथं काहीतरी आपल्याला धोका आहे, म्हणून 4 पावलं मागे यायची. किती मोठं शहाणपण आम्हाला विज्ञानानं सांगितलंय. म्हणून आम्हाला महात्मा फुले यांनी सांगितलं की सगळ्यात मोठं धन कुठलं असतं तर ते विद्या असतं. विद्येनं शहाणपण येतं, अन्यथा विद्येनं अनर्थ काढतात. म्हणून शेवट माझा करताना तुम्हाला एक सांगेन की यात कर्मवीरांना देव मांडले. फार छान कविता आहे, फार छान कविता आहे. मी तुम्हाला यासाठी सांगेन मंडळी की हा कविता संग्रह जेवढा देखणा आहे तेवढा तो दर्जेदार आहे. जेवढा तो माया लावतो ना तेवढा तो विचार प्रवृत्त करतो. आणि कर्मवीरांना देव म्हणत असताना बाईंनी असं लिहिलंय की हे कर्मवीरा तू किती पिढ्या घडवल्यास. आज तुम्ही सांगा मला, महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई जन्माला आली नसती तर अश्विनी तुम्हाला इथं दिसली नसती आणि यशवंत पाटणी इथं उभा राहिला नसता, हे लक्षात घ्या. शेवट हे योगदान आहे त्या मंडळींचं, आणि ते योगदान जे आहे ना ते याच्यामध्ये सांगते. अंजलीताई केवळ सांगताना एकच सांगते की हा सगळ्यात मोठा दागिना जो आहे शहाणपणाचा, संस्काराचा. पहा तुम्ही मातीवर जर संस्कार केला ना तर सुंदर शेती जन्माला येते. तुम्ही दगडावर संस्कार केला ना तर सुंदर मूर्ती जन्माला येते. पण माणसावर संस्कार केला तर संस्कृती जन्माला येते. या संस्कृतीला सुरुंग कोण लावतंय? आज संस्कृतीला सुरुंग इथं कुणी नाही. हे तुम्ही बसलेले सगळे जे पालक असताना हे शहाणे कधी होतील? त्यांनी जर चांगल्या पद्धतीचा संस्कार. आज तुम्हाला मी सांगेन, मला नंदू पाटील बोलता बोलता अश्विनीताईंच्या मध्ये त्यांनी सांगितलं की आज सिरीजमध्ये इतकं तिच्याकडं, म्हणजे तो बोलताना माझा मित्रच आहे, त्यांनी सांगितलं आज सुद्धा म्हटले तिनं सत्व स्वतःचं सांभाळलंय. माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं वाक्य हे अश्विनीताई की तिनं तिला चेहरा दिला पण सत्व सांभाळणं. आज सत्व सांभाळण्यासाठी सुद्धा एक अभ्यास लागतो, एक तपश्चर्या लागते. अंजलीताई एकच विनंती करते, ती कुणाला केली मला माहीत नाही, पण आज कित्येक व्यसनांनी कुटुंब उद्ध्वस्त झाली. वाचा तुम्ही, काय त्या कवितेचं नाव आहे, आता तुझे काय करू का, काय आता तुझे काय करू, आणि ती दारूवर कविता आहे. आणि अनेक संसार त्या दारूनं उद्ध्वस्त केले. आता दारू काय देते सांगा बघू, काय देते, काय त्या नशेतनं काय मिळतं? म्हणजे मला सुद्धा अनेक वेळा लोक प्रश्न विचारतात, पाटणे सर तुम्ही भाषण देता तुम्हाला काय मिळतं, तुम्हाला पुस्तकं लिहिता तुम्हाला काय मिळतं. आता तुम्हाला प्रश्न विचारला जाईल तुम्ही अभिनय करता तुम्हाला काय मिळतं. एक तर उत्तर नक्की आहे का नाही, आपल्याला आनंद मिळतो. मग मी त्याला सांगितलं आम्हाला आनंद मिळतो. त्यानं मला द्या टाळी. म्हणलं कशाची? म्हणले तुम्हाला अभिनय केला लिहिलं की तुम्हाला आनंद मिळतो. आम्हालाही थोडी टाकली की आनंदच मिळतो म्हटले. म्हणजे तुम्हाला आनंद ना आम्हाला बी आनंदच आहे की, आम्हाला कुठं दुःख आहे म्हटली. पण त्याला जे मी उत्तर दिलं ते तुम्हाला सांगतो. त्याला मी एवढंच सांगितलं की बाबा रे तुलाही आनंद मिळतो आणि मलाही आनंद मिळतो, पण काही पुस्तक लिहिलं चांगला अभिनय केल्यानंतर जो आनंद मिळतो ना त्याला समाजाची मान्यता असते, आणि तुला जो आनंद मिळतो त्याला कुटुंबाचीही मान्यता नसते. लक्षात घ्या. आनंद सुद्धा असा असावा ज्या आनंदातनं आनंद जन्माला घ्यावा. आजच्या आनंदातनं उद्याचं दुःख जन्माला येणार असेल तर त्या आनंदाला विकृती म्हणतात. लक्षात घ्या. आणि म्हणून नवी संस्कृती सांगायची असेल तर हे पुस्तक आवर्जून वाचा. आणि शेवट एक सांगेन की बंध रेशमाचे. शेवट हे बंध रेशमाचे कधी जुळतात? आज श्रद्धा असावी लागते. मगाशी अंजलीताईंनी आणि सूत्रसंचालकांनी छानपणानं तो सगळा संवाद सांगितला की राणू अक्कांनी नातं कसं सगळ्यांचं. आज सईबाईंनी सुद्धा जाताना राणू अक्काकडनंच एक वचन घेतलं होतं की माझ्या माघारी या तुझ्या भावाला सांभाळणार. आयुष्यामध्ये तुम्हाला सांगेन की जीवनातला सगळ्यात मोठा आपला पाठीराखा, आपली सगळ्यात मोठी शक्ती आपला भाऊ असतो. ह्या नात्यांची एवढी सुंदर गुंफण याच्यामध्ये केलेली आहे. आज सुद्धा यातली एक वेडी बहीण सांगते, ती गणरायाकडे प्रार्थना मागते की तुझ्याकडे मी आता काही मागत नाही. आणि केवळ अंजलीताईंचं वैशिष्ट्य हे तिचं हे बंधुत्वाचं नातं हे विश्व बंधुत्वाचं आहे. लक्षामध्ये घ्या. ती सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला सुद्धा आपला भाऊ मानते. ती शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला आपला भाऊ मानते. ती रक्षण करणाऱ्या आपल्या जीवन साथीला एक वेगळं मोल देते. आणि ते सांगते की हे भावाचं नातं. तुम्हाला मी सांगेन की वरचा चंद्र असतो तो स्त्रियांच्या दृष्टीने तुम्ही शिक्षिका आहात,
आपण शिक्षक काय कविता शिकवतो? चांदोमामा भागलास का, लिंबोनीच्या झाडामागं लापलास का. चांदोमामा म्हणजे ती लेकराला सांगत असते तो तुझा मामा आहे, लक्षामध्ये घ्या. अरे शेवट मातृभाषेतनं काय शिक्षण द्यायचं? कारण मातृभाषेतनं या भावा बहिणीचं नातं, तो संस्कार तो नव्या पिढीवरती होतो आणि त्याच्यातनं नवी संस्कृती उभी राहते. म्हणून तुम्हाला सांगेन हे नातं जे आहे ना ते सुंदर गुंफलंय. मी शेवट करताना भाषणाचा एक सहज संदर्भ देईन की गरिबी प्रत्येकाच्या ठिकाणी असते. पाठीशी काही वेळा बहीण उभी राहते. तुम्ही जर अब्दुल कलामांचं चरित्र वाचलं, चैतन्याचं चांदणं, आता 9वीच्या पुस्तकात तो धडा आहे माझा, तुम्ही आवर्जून वाचा. मी शेवट या केवळ प्रसंगानं करतोय. हे बंध रेशमाचे वाचत असताना अंजलीताईंचं माझं नातं जुळलं ना, ते असं शब्दांशी जुळलं. त्या अब्दुल कलामांनी सांगितलं की गरिबी इतकी होती म्हटली, मला अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला आणि मला परीक्षेला जाण्यासाठी आणि शिक्षण पुढचं घेण्यासाठी घरामध्ये पैसे नव्हते. मी कित्येक वेळा चिंचुके विकले, वर्तमानपत्राचे गठ्ठे विकले आणि मला अभियांत्रिकीला प्रवेश मिळाल्यानंतर सगळ्यांना आनंद व्हायला पाहिजे, पण माझ्या आम्मीच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. आब्बाचा चेहरा उदास झाला आणि त्याच वेळेस माझी लग्न झालेली बहीण अशी दारामध्ये आली होती. नकशिकांत अशी नटलेली माझी बहीण, अंगावरती तिच्या दागिने होते आणि ती सहज प्रश्न विचारते की आब्बा तुझ्या डोळ्यात पाणी का आणि आम्ही तू रडतेस का? तेव्हा आम्हीनं सांगितलं की आपला अब्दुल पुष्कळ हुशार आहे, परंतु त्याला अभियांत्रिकीला जायचंय, घरात पैसे कुठे आहेत. त्यावेळीच त्या बहिणीनं आपल्या अंगावरचे दागिने समोर काढले आणि काढल्यानंतर ती एकच सांगते की आम्ही आब्बाला सांग हे दागिने कुठल्या तरी बँकेत गहाण ठेवा, नाहीतर हे विका आणि विकलेल्या पैशातनं अब्दुलची फी भरा. इथं अज्ञानाचा अंधार पडता कामा नये, इथून ज्ञानाची प्रकाशवाट निघू द्या. मंडळी तुम्हाला माहिती आहे की कर्मवीरांनी सुद्धा लक्ष्मीबाईचे दागिने काढून ठेवून रयत उभी केली. बापूजी साळुंखेंनी सुशीलाबाईंचे दागिने ठेवले आणि स्वतः आंबेडकर हे सुद्धा आईच्या दागिनेवरती मोठे झालेले आहेत. रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा आपल्या पत्नीचे दागिने बाजूला ठेवून विकून त्यातनं शांतिनिकेतन उभं केलंय. अब्दुल कलाम आपल्या बहिणीला सांगतात की माझ्यासाठी तू हे दागिने काढलेस. आज शपथ घेतो, वचन देतो की एक दिवस माझ्या जीवनात असा येईन, मी पुष्कळ मोठा होईन आणि मी याच्यापेक्षा जास्त कर्तृत्वान होईन, तेव्हा याच्यात आणखीन दागिने घेईन, या दागिन्यात भर घालून तुला मी आणखी दागिने देईन. तेव्हा माझी बहीण जवळ आली, तिनं कानाखाली चापट मारली, म्हणले अब्दुल वेडा आहेस का? म्हटले दागिन्यात भर घालून तुम्हाला आणखी दागिने द्यावेस यासाठी या वेड्या बहिणीनं दागिने दिले नाहीत, तर तुझ्यासारखा गुणवान मुलगा हा भारत मातेच्या गाड्यातला दागिना व्हावा ही माझी इच्छा आहे लक्षात. आणि म्हणून हा सगळ्यात मोठा जो वासा असतो ना तो स्त्री देऊ शकते. म्हणून इथं आमच्या अंजलीताईंनी रानू अक्कासाठी शेवटची वाक्य लिहिली आहेत. ती फार छान वाक्य लिहिली आहेत की प्रत्येकाला एक अशी बहीण असावी रानू अक्कासारखी, प्रत्येकाला अशी बहीण असावी रानू अक्कासारखी की जी झिजणाऱ्या चंदनासारखी, ती झिजणाऱ्या चंदनासारखी. आणि हेच सगळ्यात वैशिष्ट्य आहे. अंजलीताई तुम्ही काय मिळवलंय मला माहीत नाही. बासे मर्ढेकरांची भूमी ही मर्ढ्याची भूमी आहे, पसरणीची भूमी ही शिर्क्यांची भूमी आहे. या भूमीला महाराष्ट्राला मोठी रत्न दिली. उद्याच्या काळातली तुमची तपश्चर्या तुम्ही चालू ठेवली तर मला माहिती आहे की ज्या रानू अक्काला तुम्ही चंदनासारखी झिजणारी म्हणता, शेवट साहित्यिक हा सुद्धा चंदनाचे हात असणारा असतो. म्हणून माझ्या एका मित्राने एक कविता लिहिली आहे, कविता संग्रहाचं प्रकाशन आहे, म्हणून त्याची कविता सांगून आपण समारोप करूया. फार सुंदर कविता तिने लिहिली. जेवढं अंगण पायाखाली तेवढंच नाचावं. आभाळाचं पुस्तक प्रत्येकानं वाचावं. प्रत्येकाच्या गाळ्यात दडलेलं एक गाणं आहे, गाणं गावं प्रत्येकानं, गळ्यासाठी अडू नये आणि गाणाऱ्याच्या वाटेवर काटा म्हणून कधी पडू नये. वेचावी शब्द फुलं. शब्द फुलं याचा अर्थ ही साहित्यातली शब्द फुलं असतात. माझी आई फार शिकली नाही पण रोज फुलं गोळा करते, त्या गणपतीच्या देवळात जाते, फुलांच्या माळा करते आणि गणपतीला छान सजवते. जाधव सरांना माहिती आहे आमची कित्येक मंडळी इथं सगळी जण आहेत आणि मी जातो गणपतीला, मीही नमस्कार करतो, मी देवाकडे बघतो, देव माझ्याकडे बघून हसत असतो. आत्ताही येता येता मी चतुर्थी तिथं जाऊन आलो. आईनं देव छान सजवलाय, पण आईला मी एक वाक्य नेहमी सांगतो, आई तुझ्या फुलांनी देव सजतो,
शब्द फुलाने आम्ही माणूस सजवत जाऊ, एवढं मात्र मला सगळ्यात मोठा तुझा आशीर्वाद राहू दे. म्हणून मी सांगतो की वेचावी शब्द फुलं, गुंफाव्यात माला आणि सजवावेत अंतःकरणाचे देभारे. वेचलेल्या शब्द फुलांना दुबारे सुगंधाचे आणि प्रत्येकाचे हात चंदनाचे व्हावेत. आज अंजलीताई तुमच्या या ओंजळीतनं ही फुलं जी गळणार आहेत त्या सुगंधानं उद्याचं विश्व व्यापून जाईल, पण त्या सुगंधातनं तुमचंही आयुष्य समृद्ध होऊ द्या एवढीच प्रार्थना करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. शब्दों की शमशीर चलाता हूँ मैं, पानी सी तस्वीर बनाता हूँ मैं. कायर है वो जो किस्मत की बात करते हैं, अरे किस्मत की तो खुद तस्वीर बनाता हूँ मैं. ज्यांचं शब्दावर वर्चस्व आहे, जे शब्दावर राज्य करतात असे सन्माननीय डॉक्टर यशवंत पाटणे साहेब, हे आपल्याला मनापासून धन्यवाद. यानंतर खऱ्या अर्थानं मूल आणि फूल याची विशेष आवड असणाऱ्या आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय सौ यादव मॅडम, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जावली, यांना मी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं, आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आज ओंजळीतला चंद्र या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे आणि त्यासाठी मला जेव्हा निमंत्रित करण्यात आलं तर तेव्हा पहिल्यांदा मी निमंत्रण पत्रिका पाहिली आणि मला जरा धडकीच भरली. कारण की यशवंत पाटणे सर, कांबळे सर अशी बोलणारी मंडळी, कविता जाणणारी, कविता करणारी मंडळी आणि त्यात कवितेतला कही न करणारी मी, आणि असं मला बोलवलं आहे. मी पहिल्यांदा अंजली त्यांचं म्हणजे आभारी आहे की मला इथं बोलवलं आहे. आज अश्विनीताई इथं आलेल्या आहेत. तर माझ्या आईने सांगितलं की पहिल्यांदा गेल्या त्यांना प्रश्न विचार की ती आई दुसरं लग्न करणार आहे का, आणि करणार असली तर अजिबात साथ देऊ नको असं सांगायला मला सांगितलंय. म्हणून मी सर्वांसमोरच विचारते. तर या कार्यक्रमानिमित्त उपस्थित अश्विनीताई, माननीय चोपडे साहेब, आपले सर्वांचे लाडके कांबळे साहेब, पाटणे साहेब, अंजलीताई, त्यांचं कुटुंब, त्यांच्या कवितेवर प्रेम करणारे आपण सर्व, कविता जाणणारी, कविता मांडणारी माणसं खूप कमी असतात आणि चंद्र जो आहे तो कवींचा सगळ्यात जवळचा. मगाशी पाटणे साहेब म्हटले तसं चंद्र खरोखर इथं अवतरलेला आहे, कारण की चंद्राची उपमा एका सुंदर स्त्रीला दिली जाते. त्यामुळं संकष्टीची वेळ हो न हो आपण सर्वांनी चंद्र पाहिलेला आहे. प्रत्येकासाठी जर तो दारुडे असेल तर त्यासाठी चंद्र वेगळा असतो, जो चोरी करणार असतो त्यासाठी चंद्र वेगळा असतो, त्याला तो चंद्र आवडत नाही. जो हनीमूनला गेलेले जोडपं आहे त्यांच्यासाठी चंद्र वेगळा असतो. प्रत्येकासाठी चंद्र हा वेगळा असतो. चतुर्थी करणाऱ्यासाठी वेगळा असतो, ईद करणाऱ्यासाठी वेगळा असतो, पण चंद्र तोच असतो. पण शास्त्रज्ञ काय म्हणतो, तिथं काही सुद्धा नाही दगडाशिवाय. पण ते आपण माहिती आहे आपल्याला, पण आपण ते मान्य करायला तयार नाही. आपला जो चंद्र आहे तो आपल्याला मामा आहे, तो तसाच राहू द्या. आणि चंद्र आहे साक्षीला म्हणत म्हणत आपण सर्वांच्या साक्षीनं हा कार्यक्रम होतोय. खूप आनंदाचा क्षण आहे की जे स्वप्न अंजलीताईंनी पाहिलं त्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. जसं सुर्वेंचा चंद्र काय म्हणतो, 2 दिवस पाठ पाण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले, हिशेब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. असा त्यांना गवसलेला चंद्र. पण याचं काव्यसंग्रहाचं नावच इतकं सुंदर आहे, ओंजळीतला चंद्र. मी व्यवस्थित सगळ्या कविता वाचल्या, सुरुवातीपासून प्रस्तावनेपासून सगळं वाचलं. तर अंजली म्हणजे ओंजळ आणि शशिकांत त्यांच्या पतींचं नाव आहे, म्हणजे ते चंद्र, शशिकांत म्हणजे चंद्र, असं मिळून त्यांनी त्या पुस्तकाला इतकं सुंदर नाव दिलेलं आहे. हे असलं आपल्याला सुचणार नाही, कारण कविता हा आपला माझा तर प्रांत नाही. मी एकदा चिडून एकच कविता केली, मी आहे गशी सांगू मी कशी, MPSC करून पडले मी फशी, तासाला येतात मेल 4 निपटारा करताना होते बेजार, असं काहीतरी ती कविता होती. पण त्याला काही ते कविता असं म्हणत नाहीत. आणि शशिकांत आहेत मॅडमचे पती, त्यांचं मी खूप कौतुक करते, कारण की आपली साथ आहे म्हणून हे सर्व काही आहे. आश्वासक हात तुमचे पाठीवर असताना, आश्वासक हात तुमचे पाठीवर असताना, लक्ष लक्ष पक्षांचे बळ लाभे पंखांना. आणि जर नवऱ्याची साथ असेल तर खूप काही कमवता येतं, कारण की घर दोघांचं असतं, ते दोघांनी सावरायचं असतं. एकाने पसरलं तर ते दुसऱ्याने आवरायचं असतं. अशी आपली संस्कृती आहे. मग एक जण काय म्हणतो, तो पसरतच राहा आणि मी आवरतच राहतो, असं म्हटलं की ते होत नाही. कारण की हिंदीमध्ये एक आहे, 2 ओळी आहेत की शादी करने के बाद और मोबाइल खरीदने के बाद, शादी करने के बाद और मोबाइल खरीदने के बाद एक ही अफसोस होता है
थोडा ठहर जाता तो अच्छा मॉडेल मिल जाता. पण आपल्याला जे मॉडेल मिळाले आहे त्यांनी सहजीवन उत्तम जगावं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यामुळं या काव्यसंग्रहाला तुमची जी साथ आहे त्याचं मला खूप खूप कौतुक वाटतं. आणि विशेष म्हणजे त्यांच्या कवितेतून हे कौतुक सारखं बाहेर येताना दिसतंय. प्रियकरा असेल, परत या कवितेमध्ये विरहिणीच्या पण काही कविता आहेत, प्रेमाच्या कविता आहेत. यांची भाषा अंजली त्यांची खूप ओघवती भाषा आहे आणि साच्यात अजिबात न अडकवणारी आहे. काही ठिकाणी असे सपकन फटके मारले म्हणजे कानाखाली वाजवावे तसं शब्दांनी सुद्धा कानाखाली वाजवता येतं हे ते शब्द सांगतात. तसं समाजाचं इथं दर्शन दिसलेलं आहे. सजनाचं दर्शन या कवितेमध्ये मला 2 ओळी शेवटच्या दिसल्या की आठवड्यातून दर्शन म्हणजे कदाचित दुसऱ्या ठिकाणी नोकरीला असेल नवरा तर त्याचं आठवड्यातून दर्शन होत असेल म्हणून ही कविता लिहिली असेल असं मला वाटतं. तसं स्तब्धतामध्ये प्रश्न विचारते प्रियकराला. तसं देशी दारूमध्ये की देशी दारूबद्दल भरपूर बोलून झालेलं आहे, त्यावर हे बोलण्याचं हे ठिकाण नाही. पण मॅडमनी कविता लिहिली ती त्यातली जी बाई आहे तिच्या ह्या वेदना त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. कारण की दारूबंदीवर भाषण करून कोण इतका कंटाळा येतो की घोट घेतल्याशिवाय झोपच येत नाही. अशी समाजात अशी अवस्था असते. तेव्हा दारूवर शक्यतो कोण कविता जास्त लिहित नाहीत, पण त्यांनी लिहिलंय. प्रेमावती ही त्यांची कविता आहे, त्यामध्ये अर्थ प्रेम दिसतं. शिक्षकाची बायको यामध्ये त्यांनी खूपच छान तक्रारी केल्यात आणि त्यामध्ये खाली अधिकारी आले बरं का. तर त्यामुळे अधिकाऱ्याला मला जरा म्हणजे थोडंसं हसूच आलं की शिक्षकाची बायको त्याची अधिकाऱ्यांबद्दल कशी तक्रार की एकतर सुट्टी मिळते मे महिन्यामध्ये आणि त्यामध्ये माझ्या नवऱ्याला कुठेतरी कोर्सला जायचं असतं. किती बिचारीची वाईट अवस्था. आणि एक कविता सांग ना कधी रे येशील तू, त्यामध्ये पण अर्थता दिसते. यामध्ये सासूबाईंच्या बद्दल कविता आहे, त्यामध्ये धाक पण आहे. सासूबाई म्हणजे थोडासा कजाकपणा पण आहे, पण त्यामध्ये सासूबाई कशा समजवत आहेत हे अर्थ त्यांचं प्रेम पण त्यामध्ये दिसते. आणि त्या म्हणजे त्यागाची मूर्ती असं त्यांनी त्यामध्ये म्हटलेलं आहे. आठवण कवितेमध्ये आठवण तुझी विसरताना, आठवणी तुझ्या विसरताना पुन्हा तुझी आठवण येते. मी किती सुंदर आहे बघा. आठवण तुझी विसरताना पुन्हा तुझी आठवण येते म्हणजे एक अर्थ मिठी वगैरे असते. मिठी या शब्दातच एवढी मिठास आहे, मिठी या शब्दातच एवढी मिठास आहे, नुसतं उच्चारलं तरी कृतीचा भास आहे असं कवीने म्हटलेलं आहे. एक दिवा मला कविता आवडली, त्यामध्ये कृतज्ञता दिसते. कुणासाठी दिवे लावणार, यामध्ये अनेक जणांसाठी ज्यांनी समाजासाठी काहीतरी केलेलं आहे त्यांच्यासाठी त्यांनी दिवे लावलेले आहेत. पाऊस धारा खूप छान कविता आहे, त्यामध्ये प्रेमाचा साक्षात्कार दिसतो. माणूस या कवितामध्ये माणसातला देव दिसतो, निसर्ग दिसतो, प्रेम कविता दिसतात. पदर यामध्ये स्त्रीचा पदर म्हणजे लग्नातला पदर कसा आहे, खोचलेला पदर कसा आहे, ऐनवेळी काहीतरी जर तिच्यावर संकट आलं तर तो पदर कसा ती खोचून काम करते हे आलेलं आहे. आईसाठी कविता आहे, त्यामध्ये सुद्धा आईची आठवण आहे. शुभाची कविता आहे आणि नकोशी मध्ये एक नको असलेला गर्भ याबद्दल त्यांनी बोललेला आहे. माहेर सासर सगळं यांच्या कवितेमध्ये येतं आणि यांनी खूप खूप मोठं व्हावं आणि अंजली त्यांची लेखणी अशीच बहरत राहो. आणि कविता येत नसताना त्यांनी मला बोलवलं त्याबद्दल मी पुन्हा त्यांचे आभार मानते. थांबतो. धन्यवाद. आम्ही जपतो बालकांचे हित, हीच आहे आमची जगण्याची रीत. ही विचारधारा घेऊन प्रवास करणाऱ्या सन्मान्य गटशिक्षण अधिकारी यादव मॅडम यांना मनापासून धन्यवाद. दिवा लावता ज्ञानाचा, नाश होतो अंधाराचा, अज्ञान दूर करण्यासाठी मार्ग निवडू तेजाचा, अशी विचारधारा घेऊन सातारा जिल्हा परिषदेचे कारभार पाहणारे सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे कारभार सांभाळणारे सन्माननीय शिक्षण अधिकारी धनंजय चोपडे साहेब यांना विनंती करतो आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. बर, या ठिकाणी थोडासा बदल होत आहे. खऱ्या अर्थानं तुम्हा आमच्या मनामध्ये शंभूराजे खरे वास्तवात साकारण्यासाठी ज्यांचा पाठीवर हात होता त्या रानो अक्का, तुमचा आमचा स्वाभिमान आणि अभिमान, अशा ह्या रानो अक्कांना मी विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. एकदा त्यांच्यासाठी जोरात आपण म्हणूया, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, प्रौढ प्रताप
आई भवानी, स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा, सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील आदरणीय पाटणे सर, आदरणीय यादव भुजबळ मॅडम, आमचे दादासाहेब, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले चोपडे सर आणि अंजलीताईवर मनापासून प्रेम करणारे तुम्ही सगळे, तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. या कार्यक्रमाला एक मास्तर हजर आहेत. मी मास्तरचा कायम अर्थ सांगते, मातेच्या स्तरापर्यंत जाऊन जो शिकवतो तो मास्तर. आमच्या शाळेतले मास्तर म्हणजे आमचे भोसले सर आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आज आवर्जून उल्लेख करते, शिक्षक खऱ्या अर्थाने मुलं घडवतात. त्यांनी आम्हाला घडवलं आणि कालच त्यांनी आम्हा काही विद्यार्थ्यांवर एक पुस्तक लिहिलंय, ज्याचं प्रकाशन रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या शिवजयंती निमित्त त्यांनी त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं, जे आपले आदरणीय शंभूराजे देसाई साहेब आहेत त्यांच्या हस्ते ते प्रकाशन झालं. खरं तर आजचा कार्यक्रम ताईने आवर्जून बोलवणं आणि या कार्यक्रमाला नाही म्हणणं शक्यच नव्हतं, कारण अंजली ताईचा आणि आमच्या दाजी साहेबांचं जे प्रेम आहे, घरच्यासारखं नातं आहे, ते खूप भावनिक आहे. या दोघांनी मला या कार्यक्रमाला बोलावलं, त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांची मनपूर्वक आभारी आहे. आज तुम्हा सगळ्या दिग्गजांना ऐकण्याचं भाग्य लाभणं ही फार मोठी गोष्ट आहे. आज सगळ्यांनी ओंजळीतला चंद्र हातात घेतल्यानंतर, ओंजळीत घेतल्यानंतर प्रत्येकाने चंद्राची वेगवेगळी संकल्पना या ठिकाणी मांडली. मी माझ्या बाजूने विचार करते. खरं तर काल शिवजयंती झाली. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला एक विचार दिला आणि त्यांची काल शिवजयंती झाल्यानंतरचा हा दुसरा दिवस आहे. म्हणजे मला असं वाटतं की महाराज आल्यानंतरचा हा दुसरा दिवस आहे, महाराज जन्माला आल्यानंतरचा हा दुसरा दिवस आहे. आणि या एका चांगल्या दिवशी या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. तर या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करते. तुम्ही सगळे आज इथे उपस्थित आहात, तुम्ही दिग्गज आहात, तुम्ही लेखक आहात, तुमच्यात कवयित्री आहेत, तुमच्यात गुरुजन वर्ग आहेत. पण माझ्यासाठी मी म्हणजे नाण्याची दुसरी बाजू आहे, कारण मी वाचक आहे. कधी कधी असं होतं की एखादं अवघड पुस्तक हातात आल्यानंतर 4-5 पानं वाचल्यानंतर असं वाटतं की आता बास, डोक्यावरून जात आहे सगळं. पण ताईचं पुस्तक हातात आल्यानंतर मला असं वाटतं की ताईचं पहिलं पुस्तक, महात्मा ज्योतिराव फुलेंबद्दलचं पहिलं पुस्तक ताईने माझ्या हातात ठेवलं आणि ते पुस्तक मी मनापासून वाचलं. अगदीच साधं सरळ सोपं, इतकं कसं काय कोणी करू शकतं, इतकं कसं काय कोणी लिहू शकतं, तर तीच व्यक्ती लिहू शकते, कारण ती एक शिक्षिका आहे. मातीला आकार द्यावा तशी ती मुलं घडवते. खरं तर दुसऱ्यांची मुलं ही आपली समजून शिक्षक जेव्हा त्या मुलांना घडवतो, तर मला असं वाटतं की आम्ही ना खरं तर तुमच्या आशीर्वादाचं फळ आहोत. तुम्ही आमच्यावर जे आशीर्वाद दिले, तुम्ही आमच्यावर जे प्रेम केलं, त्यामुळे आम्ही घडलो. ओंजळीतला चंद्र हे पुस्तक आज आमच्या ताई साहेबांनी आमच्या दाजी साहेबांना अर्पण केलंय. खरं तर ही त्यांची दोघांची एक रोमॅन्टिक बाजू आहे असंही मला वाटतं. जो माणूस सगळ्या भावनांमधून, सगळ्या नात्यांमधून पुढे जातो, कारण तिच्या आयुष्यात प्रत्येक नातं आलेलं आहे, त्या सगळ्या नात्यांना त्यांचा आनंद घेत, कुठेतरी भांडण ते समजूतदारीने घेत पुढे जाणारा माणूसच इतक्या छान पद्धतीने कविता करू शकतो असं मला वाटतं. कारण पुस्तक हातात आलंय, तुमच्यासारखं पटपट वाचण्याची मला सवय नाहीये, पण आज मॅडमनी पुस्तकातल्या ज्या काही कविता आहेत त्याच्याबद्दल थोडंफार स्पष्टीकरण दिलं आणि त्याच्यातून मला जे समजलं त्यानुसार मला असं वाटतं की समाजातला प्रत्येक घटक हा या पुस्तकात आलेला आहे. आणि अर्थातच आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. पाणी किती स्पीडने गेल्यानंतर सऱ्या भिजतात आणि किती स्पीडने गेल्यानंतर अर्ध्यावरच त्या थांबतं पाणी, हे आम्हाला चांगलं माहिती आहे.
पण त्याचबरोबर त्या भिजणाऱ्या सऱ्यांमध्ये जेव्हा चिखलात पाय रोवतो तेव्हा तो पाय कसा वर काढायचा आणि न पडता कसं चालायचं, इथूनच आमचं ट्रेनिंग सुरू होतं. त्यामुळे त्या आईवडिलांच्या ट्रेनिंग खाली आम्ही तयार झालोय. त्यामुळे अर्थातच असे हिरे जन्माला येणं घडणं हे आईवडिलांकडून आम्हाला आलेलं आहे. मातीतले संस्कार तर आहेतच, पण मी कायम म्हणते की तुम्हाला कोण घडवत असेल तर तुम्हाला फक्त तुमचे आईवडील घडवतात. तुमच्या प्रत्येक चुकांवर पांघरूण घालतात आणि मी आहे ना, तू चल पुढे असं म्हणतात. ते प्रेम आईवडिलांचं कायम आपल्या सगळ्यांच्या सोबत राहावं. दादासाहेब आहेत आणि आज ग्रंथ महोत्सवाबद्दल बोलणंच होणार नाही असं शक्य नाहीये, कारण माझ्या आयुष्यातला ग्रंथ महोत्सवामधली माझी मुलाखती माझ्या आयुष्यातली मी मरेपर्यंतची सगळ्यात आनंदाची गोष्ट असेल. ही मुलाखत दादासाहेबांनी घेतली होती. साधारण 1.5 तास ही मुलाखत चालली होती, त्यापेक्षाही जास्त वेळ, आणि एकही माणूस त्या मुलाखतीमधून उठून निघून गेला नाही. त्या कार्यक्रमाला माझे आई वडील उपस्थित होते. कार्यक्रम सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत त्यांच्या डोळ्यातून पाणी थांबलं नाही. आपल्या मुलांना जेव्हा मोठं होताना बघतात, त्यांची प्रगती बघतात, तेव्हा प्रत्येक आई वडील यांना तेच प्रेम असतं. आणि मला बोलतं केलं ग्रंथ महोत्सव ते म्हणजे दादासाहेबांनी. त्यानंतर आमचं नातं इतकं छान जुळलं की हक्काने माझे कानही धरू शकतात आणि माझ्या चुका सांगू शकतात. कुठलीही गोष्ट अडली नडली तरी फोनवर मी त्यांच्याशी बोलू शकते. ते त्याबद्दल मार्गदर्शन हे वेळोवेळी मला करतात. त्यामुळे तो एक माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे की ग्रंथ महोत्सवाने मला ही चांगली माणसं दिली. पाटणे सरांनी आई कुठे काय करते याचा उल्लेख केला, मॅडमनी त्याबद्दलचा उल्लेख केला आणि मला प्रश्न विचारला. खरं तर हे थोडंसं आज ऑफबीट आहे, कारण आपण पुस्तकाच्या प्रकाशनाला आलोय, पण एक अभिनेत्री म्हणून आणि त्या सिरियलमध्ये काम करणारी एक व्यक्ती म्हणून मला त्याचं उत्तर देणं फार गरजेचं आहे. हा कार्यक्रम सुरू झाला ना, या कार्यक्रमात एक रिदम आहे. इकडे जेव्हा ही दोघं बोलतायत, नंतर स्वागत केलं मॅडमनी, त्या बोलत होत्या, एक रिदम आहे. राष्ट्रगीत ऐकल्यानंतर मनाला जशी शांती मिळते ना, तसं ह्या कार्यक्रमाचा मला रिदम वाटत होता. पण हे इथलं झालं. आपण जेव्हा कुठेतरी बाहेर जातो, हे फक्त मी मुंबई पुणे किंवा शहराबद्दलच बोलत नाहीये, तर आज प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलगी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे आहेत, विचार करतायत, 10 गोष्टी त्यांच्या समोर आहेत. अशा वेळेला कुठेतरी विचारांमध्ये तफावत होते, आणि जेव्हा विचारांमध्ये तफावत होते तेव्हा माणूस जगू शकत नाही. आणि त्यावेळेलाच तो निर्णय घेतो वेगळं होण्याचा. हा फार कठीण निर्णय असतो, पण मालिका हे समाजाचं नेतृत्व करत असतात. मालिकांमध्ये जे दाखवलेलं असतं ते सगळंच रंगरंगोटी करून नक्कीच दाखवलेलं नसतं. कारण आज आपण मोजायला गेलो तर अगदी 2 घरं सोडली तर एक घटस्फोट आहे. कारण आता SP ऑफिस अंतर्गत रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी जे कामं करते, त्यातून API मॅडम बरोबर मी याच केसवर काम करतेय, नवरा नवरींमधले वादविवाद कसे टाळायचे. त्यामुळे हे मी खूप विश्वासाने सांगू शकते की हा 2 घरं सोडली तर हा प्रॉब्लेम आहेच. मालिकेमध्ये जे दाखवलंय ते हेच सगळं आहे. अरुंधती परत लग्न करेल की नाही मला माहित नाही, पण त्यातली एक दुसरी बाजू आहे जी फार महत्वाची आहे. ज्या संसाराच्या गाड्यामध्ये ती अडकलीये, ज्या संसाराच्या गाड्यामध्ये तिला श्वास घेणंही कठीण आहे, त्यावेळेला आज ती मुक्त होऊन उडण्याचा प्रयत्न करतेय. आज बऱ्याच अशा स्त्रिया आहेत ज्या कुठेतरी अडकून पडलेल्या आहेत. मला असं वाटतं की त्यांच्यासाठी ते मालिका बघितल्यानंतर जर काय शिकायचं असेल तर ही बाजू घ्यावी. कुणाकडून काय घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं. या मालिकेतून आपण सगळ्यांनी काय घ्यायचं, तर आपली जी स्वप्न आहेत, आपली जी ध्येय आहेत, ती कुठेतरी आपण बाजूला ठेवून संसारात अडकलोय, तर मग ती जगणं फार गरजेचं आहे. नाहीतर एकच आयुष्य आहे, ते असंच संपून जाईल आणि माणूस माणसाला ओळखणारच नाही. जेव्हा आपली प्रेत यात्रा निघेल ना, तेव्हापासून ते अगदी कित्येक वर्ष मला असं वाटतं की मला लोकांनी आठवणीत ठेवावं, आणि ते एक चांगली व्यक्ती म्हणून मला आठवणीत ठेवावं असं वाटतं. त्यामुळे मी हेच सांगेन की आपण चांगलं घेऊयात या मालिकेतून. बाकीचं उत्तर तुम्हाला तुमच्या आईंना मालिका बघून कळेल, कारण आम्हाला TRP वाढवायचं आहे. खूप आनंद होतोय या कार्यक्रमाला हजर राहिले त्याबद्दल. फार काही वेळ घेत नाही,
पण पुन्हा एकदा दाजी साहेब आणि ताई साहेब या दोघांचेही मनपूर्वक आभारी आहे मी. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. हिंदवी स्वराज्याचं दिव्य स्वप्न उराशी बाळगणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आणि प्रत्येक मराठी मनाचा श्वास पंचप्राण स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती आपल्या हुतात्म्याने महाराष्ट्रात अस्मितेची आणि क्रांतीची अखंड ज्योत पेटवणारे स्वराज्य रक्षक संभाजीराजे यांना महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनामध्ये ज्यांनी पोहोचवलं त्या तुमच्या आमच्या राणू अक्का यांना मनापासून धन्यवाद. यानंतर आपल्या सातारा जिल्हा परिषदेचे सन्माननीय शिक्षण अधिकारी चोपडे साहेब यांना विनंती करतो आपण आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय चोपडे साहेब. ओंजळीतला चंद्र या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झालं आणि इतकं सगळं ऐकल्यानंतर, पाटणे सरांना ऐकल्यानंतर, कांबळे सरांना ऐकल्यानंतर आणि आत्ताच अश्विनीताईंना ऐकल्यानंतर शिक्षणाधिकारी म्हणून प्रशासकीय माणसानं काय बोलावं हा खरं तर माझ्यापुढे मोठा प्रश्न पडला. पाटणे सरांना हळूच विचारलं आता काय बोलायचं. सर म्हणले अध्यक्ष म्हणून काहीतरी बोला. चंद्राचा उदय तर ऑलरेडी झालेला आहे, काय हरकत नाही. जगावं कसं या एकाच मुद्द्यावर थोडंसं बोलायचा प्रयत्न करतो. कवी मंगेश पाडगावकर एके ठिकाणी म्हणतात, जगावं कसं कणत कणत की गाणं म्हणत. मला वाटतं आपण सगळ्यांनी गाणं म्हणतच जगूया आणि हाच संदेश देण्यासाठी सर्व दिग्गज या व्यासपीठावरती उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत. त्यांनी हाच सर्वांनी संदेश दिलेला आहे. या संदेशाचा धागा पकडून मित्र हो, तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात, आव्हानं येतात, संधी सुद्धा येतात. त्या संधीचं सोनं कसं करायचं, आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी कसं व्हायचं, उत्तुंग भरारी कशी घ्यायची, याची मूर्तिमंत उदाहरण सगळं समोरचं हे व्यासपीठ आहे. पाटणे सरांच्या बाबतीत मी पामरानं काय बोलावं. आपण सर्व महाराष्ट्र त्यांच्या लेखनाचे चाहते आहोत, रसिक आहोत. पाटणे सरांना आपण सर्वांनी म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जिथं जिथं मराठी माणूस आहे त्या सर्वांनी भरभरून असं प्रेम केलं. त्यांचं साहित्य सर मी सुद्धा वाचलेलं आहे. तुम्ही जे शरदाचे चांदणी ना, चैतन्याचे चांदणी, मला वाटतं तुमच्याकडूनच मला गिफ्ट मिळालेलं होतं कोणत्या तरी कार्यक्रमात आणि घरी गेल्या गेल्या मी वाचायला सुरुवात केली. सगळं संपवून टाकलं 1-2 दिवसामध्ये. खूप सुंदर असं आत्मविश्वास जागवणारं, मनाला चैतन्य आणि उभारी देणारं असंच ते पुस्तक आहे. मी थोडंसं आहे त्यांच्यावरच बोलायचा प्रयत्न करतो की यातूनच जो काय संदेश आपल्याला द्यायचा आहे. अश्विनीताईंच्या बाबत अनेकांनी भरपूर काय सांगितलेलं आहे, फक्त मी एकच सांगेन. गुरुजींची विद्यार्थिनी कशी असावी, नात्यामधली भगिनी कशी असावी, मालिकेतली एक अभिनेत्री कशी असावी आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की एवढं असून सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवर आहेत अशी अभिनेत्री कशी असावी की ज्यांचा सातारकरांना सार्थ अभिमान वाटावा, अशी ही गुणी अभिनेत्री आपल्या जिल्ह्याला मिळाली. त्याबद्दल त्यांचंही खूप खूप कौतुक आहे. दुसऱ्या गटशिक्षणाधिकारी नुकतंच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. आज कराडच्या एका दिमागदार अशा समारंभामध्ये पुन्हा त्यांचा गौरव समारंभ संपन्न झाला. त्यांनी ओंजळीतला चंद्र या अंजली गोडसे ज्यांच्या कवितांचं प्रकाशन आपण केलं त्याबद्दल प्रत्येक कवितेमध्ये काय आहे त्याचा सारांश सांगण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं आजच पुस्तक त्यांनाही मिळालं असेल, प्रकाशनच आत्ता होते तरी सुद्धा आधी मिळालं होतं, त्यामुळे त्यांनी थोडीशी समीक्षा केली आहे. प्रदीप कांबळे सर मला वाटते त्या एकाच महाविद्यालयाचे ते सर्व माझे आजी विद्यार्थी दिसत आहेत. तर हे आपापल्या क्षेत्रातले प्रतिभावंत आहेत. आपल्या सगळ्यांना हा एकच संदेश असेल, मी सुरुवातच केली होती की आपण जगावं कसं. आपल्या स्वतःमध्ये असणारं टॅलेंट म्हणूया, प्रतिभा म्हणूया, ती प्रतिभा जपणं, त्याला उंचीवर नेणं, अत्युच्च शिखरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं, हे जर आपण आपल्या आयुष्यामध्ये करत राहिलो
तर आपण नक्कीच ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहोत त्या क्षेत्रामध्ये आनंद, यश हे सगळं मिळत राहतं. एक प्राथमिक शिक्षिका, एक उपक्रम शिक्षिका म्हणून आम्ही ज्या अंजली गोडसे यांच्याकडे पाहतो, त्यांचे बरेचसे लेख वगैरे अधूनमधून कुठेतरी वाचायला मिळतात. सोशल मीडिया आता जास्त मला वेळ मिळत नाही, परंतु कुठेतरी फेसबुक वगैरे याच्या माध्यमातून एखादी कविता, चारोळे त्यांची दररोजच मला वाटते चालू असते मॅडम. तर त्यातून एक खूप सकारात्मक ऊर्जा असते, एक सकारात्मक संदेश आपणा सर्वांच्यापर्यंत पोहोचत असतो आणि मला वाटतं तुम्ही सगळे सुद्धा ते वाचत असाल. आपण अशा एका छोट्याशा संदेशातून दिवसाची एक नवीन प्रेरणा घेत असतो, विचार घेत असतो आणि त्यावरच ते आपण जगत असतो. त्यांना मदत करणारे त्यांचे शिक्षक पती शशिकांत गोडसे सर, त्यांचा सर्व मित्रपरिवार, सातारा जिल्ह्यातील आपण सगळे शिक्षक आहात, त्यांचे कुटुंबीय, त्याचबरोबर मला विशेष या कार्यक्रमाची उंची वाढवणारे ते म्हणजे या आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक दोन्हीही, आणि ज्यांनी प्रास्ताविक केलं मला वाटतं त्या मनीषा आडनाव मला आठवत नाही, ते काहीतरी शिरटावले मॅडम, खूप अप्रतिम असं प्रास्ताविक त्यांच्याकडून झालं आणि या दोघांनी तर या कार्यक्रमाची उंची खूपच उंचावलेली आहे. ही सुद्धा त्यांच्यातली प्रतिभा आहे. प्रतिभा केवळ एका शिक्षणाधिकाऱ्यामध्येच असते असं नाही, एका लेखकामध्ये खूप चांगल्या दर्जाची प्रतिभा असते, एका अभिनेत्रीमध्ये तिच्या अभिनयातून ती शक्ती असते, ती ऊर्जा असते. जसं नुकतंच उल्लेख झाला की कालच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण सर्वांनी साजरी केली आणि आम्हाला विशेष आनंद आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडाच्या त्या कार्यक्रमामध्ये कालच्या अगदी 7 वाजता उपस्थित राहून भवानी मातेच्या अभिषेकासह त्या उपक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळालं एक शिक्षणाधिकारी म्हणून. कारण नुकतंच आमच्या यशोमती ठाकूर मॅडम राज्य शासनातल्या मंत्री, कॅबिनेट मंत्री महोदय त्या ठिकाणी उपस्थित होत्या. जिल्हा प्रशासन संपूर्ण 7:15 वाजता अभिषेकाचा कार्यक्रम सुरू झाला. हे मी मुद्दाम सांगतोय की एखादी गोष्ट जर घडायची असेल, आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी होता येत असेल तर ते खूप मोठं भाग्य असतं. तो एक आनंदाचा सोहळा आम्हाला तिथं उपस्थित राहून अनुभवता आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीला खांदा देण्याचं भाग्य मला कालच मिळालं. तोही माझ्यासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण होता. तर या गोष्टी सांगायचं म्हणजे या प्रत्येक गोष्टीतून आपण एक अनुभव घेत असतो, त्या अनुभवातून आपण समृद्ध होत असतो आणि हाच अनुभव जीवन जगत असताना आपल्याला पुरेसा होत असतो. त्यामुळं एक शिक्षक म्हणून, एक उपक्रम शिक्षिका म्हणून किंवा तुम्ही सगळे शिक्षक म्हणून काम करत असताना तुमच्या वाट्याला आलेले आमचे जे विद्यार्थी असतील, सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर 1,27,000 फक्त जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आपण घडवत आहोत. सातारा जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर 4,98,000 विद्यार्थी आपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहेत 1ली ते 12वी मध्ये. म्हणजे आम्ही 5 लाख विद्यार्थ्यांचं नेतृत्व करतोय आणि फक्त जिल्हा परिषदेचा विचार केला तर 7,500 आज ऍक्टिव्ह टीचर्स, कार्यरत शिक्षक आहेत. 1,27,000 विद्यार्थी आहेत म्हणजे तेवढ्या पालकांच्या पर्यंत आम्ही पोहोचतो. 2,700 आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत. आमचा एखादा निर्णय मी विचार करताना या पद्धतीने करतो की मी जर एखादा निर्णय घेतला तर तो माझा निर्णय 1,27,000 कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे खूप जबाबदारीनं तो निर्णय घ्यावा लागतो किंवा हा विचार करून आम्ही तो निर्णय घेतो. 7,500 लोकांच्या पर्यंत, आम्हाला शिक्षकांच्या पर्यंत तो प्रभाव टाकणारा निर्णय असतो. त्याही पद्धतीने आम्हाला विचार करावा लागतो. त्यामुळं 19-20 प्रशासनात गोष्टी होत असतात. अभिनंदनाची सुद्धा आम्ही पत्र देतो आणि शोकाज नोटिसा पण देतो. पाटणे सर, दोन्ही गोष्टी प्रशासन म्हणून आम्हाला करावं लागतं. म्हणजे जे चांगल्या पद्धतीनं काम करतात आम्ही त्यांना अभिनंदनाची पत्र दिली. 96 शाळांचे विद्यार्थी आमचे, 197 शाळांमधून 196 विद्यार्थी आमचे स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये मेरिटला आले. शिक्षणाधिकारी म्हणून त्या प्रत्येक शाळेला वैयक्तिक पत्र यावर्षी दिलं. मला वाटतंय सातारा जिल्हा परिषदेच्या इतिहासातला तो पहिला प्रसंग आहे. शिक्षकांना प्रेरित करणं, त्यांना एक प्रेरणा देणं. आणि दुसरी बाजू अशी पण आहे की आमच्या शाळा भेटीमध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर त्यांना आमची शोकाज नोटीस पण गेलेली आहेत. हा एक प्रशासनाचा भाग असतो. मी त्याच्याकडे बघताना ते माझं एक कर्तव्य म्हणून पाहतो.
जर माझी भावना एकच आहे की जर मी त्या शाळेमध्ये 8 वाजता गेलो, शिक्षकांनी 7 वाजता येणं आवश्यक असताना जर शिक्षक नसतील तर या 1,27,000 विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय, हा प्रश्न आम्ही घेत असतो. त्यामुळं हा प्रशासनाचा भाग असतो. तुम्हाला सांगायचा उद्देश आजचा एकच आहे की ज्या मुलांची जबाबदारी आपल्यावरती आहे ती आपण जर प्रामाणिकपणे पार पडली तर अश्विनीताई महांगडे सारखे असे कलाकार, असे प्रतिभावंत विद्यार्थी आपण राष्ट्राला देऊ शकतो. पाटणे सरांच्या सारखे असे प्राध्यापक आपण देशाला देऊ शकतो. कुशल प्रशासक आपण देशाला देऊ शकतो. प्रदीप कांबळे सरांच्या सारखे असे साहित्यिक देऊ शकतो. आणि अंजली गोडसे सारख्या कवयित्री किंवा प्रतिभावंत लेखक सुद्धा आपण या विद्यार्थ्यांमधून राष्ट्राला देऊ शकतो, राज्याला देऊ शकतो. ही खरी आमची त्याच्या पाठीमागची भावना असते. त्यामुळं जगावं कसं कणत कणत की गाणं म्हणत या वाक्यानं मी सुरुवात केलेली होती. आपण एक चांगला संदेश समाजामध्ये देत असतो. एका चांगल्या विभागाचा आपण नेतृत्व करत असतो. तुम्ही जर शाळेचे प्रमुख असाल, वर्गाचे प्रमुख असाल तर त्या संपूर्ण समाजाची जबाबदारी आपल्यावर असते. म्हणून जबाबदारीनं बघून एक चांगलं राष्ट्र घडवण्याचा आपण नक्की प्रयत्न करूया. या अंजली गोडसे लिखित ओंजळीतला चंद्र या पुस्तकासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण, मला ऐकून घेतलं शेवटी सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चोपडे साहेब. धन्यवाद साहेब. अध्यक्षीय भाषणानंतर खरं तर प्रोटोकॉल प्रमाणे काही बोलायचं नसतं, पण आत्ताच साहेबांनी सांगितलं की आजच्या या सोहळा पार पाडण्यामागं इतरांच्या लग्नात मी भरपूर नाचले, पण माझं लग्न सोहळा पार पाडण्यासाठी माझे कलवरे मागं बसले होते आणि ते त्यांच्या शब्दातून नाचत होते. आणि म्हणून हा सोहळा या ठिकाणी दिमागदाररित्या पार पडला. त्या दोघांचाही या ठिकाणी सर्व मान्यवरांनी सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करते. आदरणीय मोहिते सर आणि आदरणीय योगिता माफारी मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार मान्यवरांच्या हस्ते होत आहे. पोवई नाका व्यापारी मित्र मंडळाच्या वतीनं काल एक शिवजयंतीचा मोठा दिमागदार उत्सव पोवई नाक्यावर पार पडला. आदरणीय तानाजी आगोंडे सरांनी आमच्या दोघींनाही त्या ठिकाणी सूत्रसंचालनाची संधी दिली. अतिशय सुंदर असा दिमागदार सोहळा पार पडल्यानंतर त्या व्यापारी मंडळांनी आमच्या हातात एक पाकिट हातात ठेवलं. मापारे मॅडम सहज म्हणल्या नको सर, पण आम्ही म्हणलं पहिल्यांदाच आमच्या हाती काहीतरी पडलेलं आहे आपल्या शब्दफुलांना. नक्कीच मापारे मॅडम आम्ही गाडीवरून येताना मला म्हणले, मी त्यांना सहजच म्हणले आता उद्या कितीचं पाकिट पाहिजे तुम्हाला. नक्कीच पाकिट नाही देता आलं तरी या शब्दांची ओंज तुमच्यासाठी मी या ठिकाणी घेऊन आले आणि तीच माझी पाकिट रुपी समजा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. यानंतर मी विनंती करते फक्त एकच सत्कार या ठिकाणी होईल. ही आपल्या प्रवेशद्वाराजवळ जी रांगोळी काढली ती आमचे लाडके किशोर मामा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते व्हावा. कारण मी दुपारी या ठिकाणी आली उन्हात, आम्ही माझी मैत्रीण पार्टे मॅडम आणि आम्ही सर्वजण रांगोळी काढत होतो. त्यांनी सहज पाहिलं, मॅडम ओळखलं का, मला मास्क लावला होता त्यामुळे मी त्यांना ओळखता आले नाही, पण नंतर त्यांनी मास्क काढल्यानंतर म्हणले तुम्ही किशोर मामा ना, आमच्या मेरुकर मॅडमचे ते बंधू आहेत. आणि त्यांनी सुंदर अशी इथे रांगोळी रेखाटली, त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सत्कार व्हावा असे मी मान्यवरांना विनंती करते. तरडे मॅडमना विनंती आहे की त्यांचाही काव्यसंग्रह त्यांनी आता मान्यवरांना दिला तरी चालेल. स्टेजवर येऊ. पहा, आजच्या या कार्यक्रमाच्या अखेरतेकडे आपण आता वाटचाल करीत आहोत. अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये आणि चंद्राच्या शीतल अशा प्रकाशामध्ये आजचा हा सर्वगुण संपन्न असा हा कार्यक्रम आपण साजरा केलेला आहे. बघा, खरं तर आजच्या स्टेजवरची ही जी मान्यवर मंडळ आहेत ही आपापल्या क्षेत्रामध्ये दिग्गज असणारी मान्यवर मंडळ आहेत. चोपडे साहेब म्हटले मगाशी की मी काय बोलू, पण खरं तर हा अधिकारी कसा असावा आणि तो प्रशासनदक्ष कसा असावा याविषयी त्यांनी आपलं थोडक्यात मनोगतच व्यक्त केलं. आजच्या या कार्यक्रमाला आपुलकीचे शब्द आणि कौतुकाची थाप ही खरं तर आवश्यक होती आणि ती मला वाटते आजच्या या मान्यवरांनी सर्वांनी या प्रसंगी दिलेली आहे. नमस्कार.
वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वराचित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा। ज्या जगतनियंत्या परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली त्या परमेश्वराला वंदन करून व्यासपीठावरील सन्माननीय उपस्थित सर्व मंडळी आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत आणि ओंजळीतला चंद्र या काव्यसंग्रहाचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे। तसा पाहिलं तर माझा आणि गोडसे मॅडमचा काहीच परिचय नव्हता, बहिणीच्या माध्यमातून तो परिचय झालेला आहे आणि दुपारी त्या ज्या वेळेला या ठिकाणी उपस्थित होत्या त्यावेळेला सहज माझं लक्ष गेलं आणि मी त्यांना म्हटलं की काही मदत करू का, मी मदतीसाठी येतो आणि त्यांनी मला म्हटलं हा जरूर या म्हणून कार्यक्रमासाठी, तर तुम्हाला यायचंच आहे। मी निरोप दिलेला आहे। एक क्षुल्लक व्यक्ती आहे परंतु जसं आत्ताच भाषणामध्ये सांगितलं गेलं, कोणीतरी तो उल्लेखही केला मॅडमच्या बाबतीमध्ये, अश्विनी मॅडमच्या बाबतीमध्ये, की आकाशात उडत असताना देखील ज्यांचे पाय जमिनीवर आहेत तीच म्हण आपल्या गोडसे मॅडमच्या बाबतीत सुद्धा लागू होते की आज आकाशात उडत असताना देखील त्यांचे पाय जमिनीवरती आहेत। परमेश्वराने त्यांना असंच भरभरून आयुष्य द्यावं आणि त्यांच्याकडून असेच वेगवेगळ्या प्रकारचे काव्यसंग्रह इथून पुढेही प्रकाशित करावीत ही सदिच्छा मी माझ्या सर्व कुटुंबियाच्या वतीने देतो आणि तसेच त्यांच्या पाठीमागे असलेले ज्यांचं सहकार्य लागतं। नेहमी असं म्हणतात की एका यशस्वी स्त्री पुरुषाच्या पाठी एक यशस्वी स्त्री असते, परंतु या ठिकाणी मला असं वाटतं की उलट झालेलं आहे की एका यशस्वी स्त्रीच्या पाठी एका यशस्वी पुरुष आहे हे या ठिकाणी सांगावं असं वाटतंय आणि त्यांचं सहकार्य मॅडमला मिळाल्यामुळेच हा आजचा जो ओंजळीतला चंद्र हा जो काव्यसंग्रह आहे तो या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे। मनापासून आणि उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आता आपण शेवट याचा करत आहोत आजच्या या कार्यक्रमाचा। खरं तर हा कार्यक्रम संपूच नाही असं वाटतं, कारण बरीचशी शब्दप्रभू मंडळी आणि रसिकांना आपल्या मार्गदर्शन करणारी अशी मंडळी खूप दिवसातून आपल्याला ऐकायला मिळालेली आहे। कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण सर्वजण घरात होतो आणि आपल्या साहित्यिकांची जी एक भूक असते ही भूक मात्र काही भागली गेली नाही। आज थोडेसे आपण जेव्हा हा कार्यक्रम ऐकला तेव्हा आपले कान अगदी आनंदानं तृप्त झालेले आहेत असं मला वाटतं आणि इतका वेळ झालेला म्हणजे तसा कार्यक्रम आपला थोडासा लांबलेला असला तरी सुद्धा माणसांना हालू वाटेना झाले। खरं तर ही तुम्ही बसणारी जी मंडळी आहात ही काव्यावर आणि साहित्यावर भरभरून प्रेम करणारी अशी ही रसिक मंडळी आहात आणि म्हणून आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय सुंदर आणि नयनरम्य वातावरणामध्ये हा कार्यक्रम आजचा पार पडलेला आहे। आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असणारे आमचे डॉक्टर यशवंत पाटणे सर, खरं तर सरांच्या बरोबरीनं ग्रंथमहोत्सवामध्ये जर आपण त्यांची भाषणं किंवा व्याख्यानं ऐकली तर एक जगण्याचं चैतन्य, शब्द म्हणजे खरं तर जगण्याचं चैतन्य ते आपल्याला प्रदान करतात आणि त्यांचं शब्दांवर तर इतकं प्रभुत्व, शब्द प्रभू म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही। एका शब्दाचा अर्थ लावेपर्यंत त्यांचा पुढचा शब्द तयार असतो आणि खरं तर आपली त्यांच्या शब्दांच्या मागे पळता पळता आपली घाबरगुंडी उडते। वास्तविक पाहता आपण सर्व मंडळी तसं पाहता वाचनापासून दूर जातो की काय असं आपल्याला भास होतो आणि आपण थोड्या अगदी पहिल्यांदा अगदी त्वेषानं वाचणारी, आवडीनं वाचणारी मंडळी सुद्धा पुन्हा वाचनामध्ये थोडीशी मागं पडतात। खरं तर त्यांनीच त्यांच्या सहावं सुख याच्यामध्ये मी त्यांची एक कथा गोष्ट वाचलेली होती, त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की जसं आपण वाचनामध्ये जसं माणसं आजकाल खूप कमी वाचतात त्याला कारण असं की बरीचशी माणसं म्हणतात की ते आम्हाला आवडत नाही, ते लक्षात राहत नाही, त्याचा कंटाळा येतो आणि म्हणून कदाचित वाचनाकडे कानाडोळा करत असतील। पण त्यांनी एक त्याच्यामध्ये छान उत्तम उदाहरण असं दिलेलं आहे की जसं आपण रोज आंघोळ करतो पण आंघोळ केल्यानंतर ते आंघोळीचं पाणी काय आपल्या अंगावर टिकतं का हो? ते आपल्या अंगावर काही साचून राहतं का? पण नाही, पण आंघोळ केल्यानंतर आपल्याला किती फ्रेश, ताजं, तवानं, टवटवीत असं वाटतं। आणि तसंच आपल्याला जेव्हा आपण कोणतंही पुस्तकाचं पान वाचा, मग ते अमुकच पुस्तकाचं वाचावं असं नसतं, तुम्हाला जे आवडेल, जे मिळेल, जे सापडेल त्या पुस्तकाचं तुम्ही पान वाचा। क्षणभर का होईना तुमच्या मनाला ते गारवा देऊन जाईल, ते तुम्हाला टवटवीतपणा देऊन जाईल। आणि खऱ्या अर्थानं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण तर वाचते आहोतच, आपण इतरांनाही वाचनासाठी प्रेरित करूया असं मी आपल्या सर्वांना एक आवाहन करेन। आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे माननीय यशवंत पाटणे सर यांनी आपल्या वेळात वेळ काढून अगदी धावता भरगच्च असा कार्यक्रम त्यांचा असून सुद्धा आपल्याला त्यांनी भेट दिली, वेळ दिला आणि त्यांची आपल्याला छोटंसं
पण अतिशय मार्मिक असं आपल्याला जे भाषण आपण ऐकलं आणि आपले कान त्या मनास तृप्त झालेले आहेत, त्याबद्दल मी पाटणे सरांचे खूप खूप आभार मानते. आपल्या दुसऱ्या सन्माननीय व्यक्ती आहेत अश्विनीताई महांगडे, नाही का. आता सर्वांनी त्यांचा उल्लेख केला, आई कुठे काय करते मध्ये. खरं तर आई कुठे काय करते मधली अनघा आम्हाला जितकी भावली नाही, तितकी स्वराज्य रक्षक संभाजीमधली राणू अक्का आम्हाला भावली. म्हणजे राणू अक्काचं जे पात्र होतं ते आम्ही सर्वांनी संभाजी वाचला, संभाजींवरची अनेक पुस्तकं आम्ही वाचली, पण त्याच्यामध्ये राणू अक्कांना जेवढा न्याय म्हणजे मिळाला नसेल तेवढा न्याय या स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये अश्विनीताईंनी त्या राणू अक्काला मिळवून दिला. आज आपल्याला अश्विनीताई महांगडे म्हटलं तर कदाचित नाव आठवणार नाही त्यांचं, पण राणू अक्का म्हटल्यानंतर मात्र आपल्याला सर्वांना ते लगेच आपल्या डोळ्यासमोर येतं. या राणूताईंना सुद्धा आज मी या ठिकाणी त्यांचंही या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचंही आभार मानते. याच्यानंतर चोपडे साहेब या ठिकाणी, खरं त्यांचाही आज भरगच्च कार्यक्रम होता दिवसभराचा, तरी सुद्धा ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की अशा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी असे संधी देणारी अशी व्यक्तिमत्व आमच्याही क्षेत्रामध्ये आहेत, प्रशासनामध्ये आहेत, आणि संधी आणि वाव देणारी व्यक्तिमत्व असल्यामुळं कदाचित अंजलीताईंसारख्या कवयित्री याच्यातून घडतात, आणि या व्यक्तिमत्वांना शाबासकीची आणि कौतुकाची थाप देणारे अधिकारी असल्यामुळं आणखीन त्यांचा उत्साह द्विगुणित होतो. म्हणून मी पुनश्च एकदा चोपडे साहेबांचे खूप खूप आभार मानते. आजच्या कार्यक्रमाला थेट कराडवरून कार्यक्रमस्थळीच हजर राहणाऱ्या आमच्या यादव मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या. खरं तर गाण्यांचं वेड असणाऱ्या अशा यादव मॅडम आणि सर्वांना प्रत्येक कार्याबद्दल, म्हणजे त्यांनी केलेल्या प्रत्येक कार्याबद्दल कौतुक, आवर्जून त्यांचं कौतुक करणाऱ्या अशा यादव मॅडम, आणि एक वेगळं वातावरण त्यांनी शिक्षकांमध्ये निर्माण केलेलं आहे. अशा आमच्या आदरणीय यादव मॅडम यांचंही मी मनापासून आभार मानते. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे तुमच्यासारखे सर्व रसिक मंडळ, मान्यवर प्रेक्षक आणि सर्व शिक्षक वृंद, अंजलीताईंवर भरभरून प्रेम करणारे त्यांचे कौटुंबिक, आप्त, स्वकीय, मित्र, परिवार, नातेवाईक आणि मर्ढ्याचे ग्रामस्थ, आणि ज्ञात अज्ञात कोणताही कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर त्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व ज्ञात हातांशी अज्ञात हातांशी एक बांधिलकी असते. हे सर्व ज्ञात आणि अज्ञात हात या सर्वांचे या कार्यक्रम प्रसंगी मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी स्नेह भोजनाचं आयोजन केलेलं आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. तसेच सर्व रसिक प्रेक्षकांना ही विनंती आहे की ओंजळीचा चंद्र हे पुस्तक आज विक्रीसाठी इथं ठेवलेलं आहे. आज